स्वागतम सुस्वागतम. GH रायसोनी करंडक 2024ला उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व स्पर्धकांचं आणि रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. जसं की आपणा सर्वांना ठाऊक आहे की आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून माननीय मकरंद अनासपुरे सर लाभले आहेत. मी त्यांचं देखील शब्दसुमनांनी स्वागत करते आणि जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. त्यासोबतच या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली असे माननीय संजय पेंडसे सर, माननीय गिरीश परदेशी सर आणि माननीय शेखर नाईक सर, मी आपलं देखील मनापासून स्वागत करते. आज आपणा सर्वांना माहीत आहे ही जी स्पर्धा 4 दिवस चालली, एकूण 26 नाटकं यामध्ये सादर झाली. 26पैकी एक काही कारणास्तव नाही होऊ शकलं आणि 25 नाटकांचं सादरीकरण ऑन स्टेज करण्यात आलं. त्याचा रिझल्ट आज इथे अनाऊन्स होणार आहे आणि त्यासोबतच पारितोषिक वितरण सोहळ्यासोबतच आपली ग्रेट भेट आहे ती मकरंद अनासपुरे सरांसोबत. या 2 गोष्टी आज इथे आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि यासाठी ही जी मान्यवर अतिथी लाभली आहे, मी त्या सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी दीपप्रज्वलन करावं आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. माननीय सुनील रायसोनी सर सर्व मान्यवरांना घेऊन येतील. तसंच माननीय मृणाल मॅम यांना विनंती करते त्यांनी मान्यवरांना दीपप्रज्वलनासाठी घेऊन यावं. माननीय मकरंद अनासपुरे सर, माननीय संजय पेंडसे सर, माननीय शेखर नाईक सर, माननीय गिरीश परदेशी सर, माननीय शोभा रायसोनी मॅडम, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित होत आहे. सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी सभागृहातच आसनस्थ व्हावं आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण एक वेलकम परफॉर्मन्सनी करणार आहोत. जे आपलं अँथम आहे त्यावर अक्षिता आपल्यासमोर एक सादरीकरण करणार आहे. मी अक्षिताला इथे आमंत्रित करते नृत्य सादरीकरण करण्यासाठी. चेहऱ्यावरती नवा चेहरा, हो चेहऱ्यावरती नवा चेहरा, लखलखता चंदेरी तारा. दृश्यकलेच्या मंचावरती सुख दुःखाचा उत्सव न्यारा. दृश्यकलेच्या मंचावरती सुख दुःखाचा उत्सव न्यारा.
प्रतिमा उत्कट कल्पनेतली उंच भरारी चढाओढ ही सिद्धत्वाची रसिक जनाच्या हो दरबारी कोणी नायक कुणी नायिका साधक कोणी कोणी साधिका पुल्या पुल्या जागी जो तो छान वठवितो चोख भूमिका जल्लोष इथे रंगभूमीचा जल्लोष इथे रंगभूमीचा नटराजाला नमन घालतो नाट्यकलेचा विनम्र साधक नटराजाला नमन घालतो नाट्यकलेचा विनम्र साधक परिश्रमाचे होवो सार्थक रायसोनी जी.एच. रायसोनी करंडक जी.एच. रायसोनी करंडक धन्यवाद अक्षिता. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल त्यांनी मंचावर यावं. माननीय सुनील रायसोनी सर, माननीय शोभा रायसोनी मॅडम, त्यासोबतच माननीय मकरंद नासपुरे सर, माननीय गिरीश परदेशी सर, माननीय शेखर नाईक सर, माननीय संजय पेंडसे सर, या सर्व मान्यवरांना मी विनंती करेल त्यांनी मंचावर यावं. शब्दसुमनांनी आपण नेहमीच अतिथींचं स्वागत करत असतो, पण निसर्गदत्त पुष्पांनी स्वागत करण्याऐवजी आम्ही अतिथींचं एक स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करणार आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय मकरंद नासपुरे सरांच्या स्वागतासाठी मी माननीय सुनील रायसोनी सरांना विनंती करेल. टूर सगळ्या एकापेक्षा एक, केशवा माधवा, जाऊबाई जोरात, दूरचित्रवाणीच्या 50हून अधिक प्रयोग, मावशी नंबर 1, दी एंडचा शेवट, आमच्यासारखे आम्हीच असे अनेक व्यावसायिक नाटकांमधनं आपल्या भेटीला येणारे, त्यासोबतच सातच्या आत घरात, कायद्याचे बोला, बघ हात दाखवून, गाढवाचं लग्न, साडेमाडे 3, दे धक्का, दोघात तिसरा, हापूस, डॅम्बीज, जाऊ तिथं खाऊ, असंख्य अशी यादी आहे माझ्याजवळ. अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे प्रमुख अतिथी आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. त्यानंतर 1998 साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून पासआउट झालेले 25 वर्षाची कारकीर्द नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात एक अभिनेता म्हणून गाजवलेले आजच्या कार्यक्रमाचे आणि या संपूर्ण स्पर्धेचे मान्यवर परीक्षक माननीय गिरीश परदेशी सरांच्या स्वागतासाठी मी विनंती करेल माननीय शोभा रायसोनी मॅडमला, त्यांनी त्यांचं स्वागत करावं. जयस्तुते सारख्या TV सिरियलच्या माध्यमातून हे आपल्या भेटीला येतात. फॉरेनची पाटलीन, एक बहुत बडी सफल यासारख्या फिल्म्स सर्वोत्कृष्ट अभिनेता लिस्ट इंडियामध्ये नामांकित आहेत. अनेक पुरस्कार यांच्या अभिनयाच्या मध्ये यांना प्राप्त झालेले असे मान्यवर परीक्षक आज आपल्यासोबत आहेत. त्यासोबतच आपले दुसरे मान्यवर परीक्षक माननीय शेखर नाईक सर यांच्या स्वागतासाठी मी माननीय सुनील रायसोनी सरांना पुनश्च एकदा विनंती करेल त्यांनी त्यांचं स्वागत करावं. अनेक एकांकिका जसं की भजन, गोष्ट, घर, चुटबुल द्यावी, कोकरू, बसस्टॉप यासारख्या एकांकिका, आषाढ का एक दिनचं सहदिग्दर्शन मोहन राकेशजींच्या ज्यांनी केलेलं आहे, असे दिग्दर्शक, चित्रकार असे मान्यवर परीक्षकाच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहेत माननीय शेखर नाईक सर. त्यासोबतच नागपूरकरांना सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय संजय पेंडसे सर, मी त्यांच्या स्वागतासाठी माननीय सचिन उंटवाले सरांना विनंती करेल त्यांनी त्यांचं स्वागत करावं. विजयाबाई मेहता ज्या आपणा सर्वांना सुपरिचित आहे, यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले MFA ड्रामामध्ये केलेलं आहे यांनी आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. स्मिता पाटील पुरस्कार प्राप्त आहेत. अमेरिका, UK, दुबई यासारख्या
अनेक ठिकाणी त्यांनी परदेशातही आपल्या नाटकांचे प्रयोग केलेले आहेत असे माननीय संजय पेंडसे सर आज येथे उपस्थित आहे आणि या स्पर्धेचं परीक्षण देखील त्यांनी पार पाडलेलं आहे. आम्ही आपलं देखील स्वागत करतो सर. त्यानंतर हे जे संपूर्ण घडतं आहे, ज्यांच्या माध्यमातून घडतं आहे, ज्यांच्या प्रेरणेने घडतं आहे आणि ज्यांच्यामुळे घडतं आहे असं मी म्हणेल, असे माननीय सुनील रायसोनी सर, आम्हा सर्वांचे ऊर्जा केंद्र, ज्यांनी आम्हाला एक एनर्जी दिली आणि ही स्पर्धा इथे पार पडली आहे. माननीय सुनील रायसोनी सरांचं स्वागत उंटवाले सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यासोबतच नेहमी म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री नेहमी असते. असंच सुनील रायसोनी सरांसोबत नेहमी असणाऱ्या माननीय शोभाताई रायसोनी आज इथे उपस्थित आहे. मी उंटवाले सरांना त्यांचं देखील स्वागत करण्याची विनंती करेल. आजच्या या कार्यक्रमाबद्दल किंवा स्पर्धेबद्दल मी थोडीफार माहिती आपल्याला दिली आहे, परंतु याचं एकंदरीतच स्वरूप काय, कशी सुरुवात झाली, काय हेतू होता, या सर्व बाबी आपल्याला प्रास्ताविकाच्या माध्यमातून कळत असतात आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी इथे आमंत्रित करते माननीय मृणाल नाईक यांना. त्यासोबतच मी सर्व मान्यवरांना सभागृहात आसनस्थ होण्याची विनंती करते. आमंत्रित करते माननीय मृणाल नाईक. धन्यवाद वैदे. उपस्थित मान्यवर मकरंद नासपुरे सर आणि आम्हाला लाभलेले परीक्षक सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करते की आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला. जसं वैदेही म्हणाली की आजचा हा कार्यक्रम किंवा या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष हे शक्य झालं ते फक्त प्रेरणास्थान असलेले आमचे सुनील रायसोनी सर आणि त्यांच्या पाठीमागे नेहमी तटस्थ उभ्या असलेल्या शोभा रायसोनी मॅम, तेव्हा दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आज आमच्या या करंडकचं स्वप्न जे आहे ते साकार होत आलेलं आहे आणि कितीतरी स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. सांगायचं झालं तर प्राथमिक फेरीसाठी आपल्याकडे 37 अशा प्रवेशिका आल्या होत्या. त्यातनं आपण प्राथमिक फेरीतनं काही प्रवेशिका फायनल केल्या होत्या, ज्यातनं 26 जे होते ते फायनल्ससाठी होते आणि त्यातनं जसं सांगण्यात आलं पुण्याची एक टीम काही कारणवश येऊ शकली नाही, तेव्हा 25 एकांकिका इथे सादर झाल्या. त्या एकांकिका 4 दिवस तटस्थ आमच्या परीक्षकांनी जज केल्या. त्यासाठी मी शेखर नाईक सर, गिरीश परदेशी सर आणि संजय पेंडसे सरांचं मनापासून धन्यवाद देते की 4 दिवस सतत परीक्षक सोबत असणं आणि प्रवेशिका सतत चालणं म्हणजे रोज जवळपास 8 ते 8.5 तासाचं हे काम आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा परीक्षकांना मनापासून धन्यवाद. आणि आज आपल्याला लाभलेले विशेष अतिथी मकरंद सर, म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की जवळपास 4-4.5 वर्षाच्या तटस्थ प्रतीक्षेनंतर आज हा क्षण त्यांनी आम्हाला दिला त्यांना होस्ट करायचा, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सरांसाठी सतत माझ्याबरोबर कोऑर्डिनेट करणारे कुंदनदादा, त्यांना पण मी इथून मनापासून धन्यवाद देते. तेव्हा आजच्या या करंडकचं मेजर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे GH रायसोनी करंडकचं मुख्य उद्दिष्ट ते असं आहे की कलेला वाव देणं आणि कला साधकांना त्यांच्या परिश्रमाचं सार्थक होऊ देणं हे एक उद्दिष्ट GH रायसोनी करंडकचं आहे. तेव्हा मला मान्य आहे इथे प्रत्येकाला ॲक्च्युली प्रतीक्षा आहे ती ग्रेट भेट आणि पुढे रिझल्ट्सची, तेव्हा फक्त 2 शब्द बोलते पुन्हा. सो या करंडकचं जे महत्त्व आहे ते महत्त्व हेच की कोणताही कमर्शियल असा याच्यात 1 मिनिट फक्त, एक्सक्यूज मी 1 मिनिट. करंडकचा मेजर जो आमचा उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचं काहीही कमावण्याचं नाही, तर प्रत्येकाला त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक
माध्यम म्हणून आम्ही पुढे यावं असं आमचं ते उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टामध्ये आज आमच्याकडे महाराष्ट्रभरातनं एकूण 30 एकांकिकांना आम्ही फायनल्ससाठी सिलेक्ट करतो आणि ते मुलं इथे येतात. यापेक्षा मोठं अजून काहीच असू शकत नाही. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एकाहून एक सरस अशा या एकांकिका या मुलांनी या या चमूंनी इथे सादर केलेल्या आहेत. कौतुक करावं तितकं कमी आहे. अशा पद्धतीने एका तासामध्ये सगळेजण तिथे आपलं स्टेज लावण्यापासून परफॉर्म करण्यापासून स्टेज काढण्यापर्यंतचं काम करतात आणि तितक्याच उत्साहाने सगळे दुसऱ्या प्रवेशिकांना दुसऱ्या टीम्सनासुद्धा ऑब्झर्व करतात. यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. तेव्हा इथे उपस्थित प्रत्येक सहभागी त्याला धन्यवाद. आणि आजच्या या ग्रेट भेट आणि या बाकी चमूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनासुद्धा मनापासून धन्यवाद. तेव्हा जास्त वेळ न दवडता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे पुढे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद मृणाल मॅम. आपल्या बोलण्यात ना आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आपणा सर्वांना कळला असं मी इथे अपेक्षा बाळगते. यानंतर मराठवाडा गौरव पुरस्काराने पुरस्कृत असलेले मराठवाडा भूषण, पु ल देशपांडे युवा गौरव पुणे, बालगंधर्व युवा गौरव नागठाणे, आचार्य अत्रे पुरस्कार सासवड, राज्य शासनाचा जाऊबाई जोरातसाठी मिळालेला पुरस्कार असो, राज्य शासनाचा कांद्या चंबोला बघ हात दाखवून यासाठी मिळालेले पुरस्कार असो, बोस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल USA 2012मध्ये त्यांना डॅम्बिससाठी स्पेशल इंडी स्पिरिट रिकग्निशन अवॉर्ड मिळालेला आहे. असे आजचे माननीय अतिथी. आपण बघतो की प्रत्येक कलावंत हा स्वतःसाठी किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी लढत असतो किंवा झगडत असतो आणि त्यातून स्वतःचं व्यक्तिमत्व निर्मित करत असतो. पण त्यासोबतच समाज ऋण फेडण्याची एक जिद्द जो कलावंत बाळगतो असे कलावंत म्हणजे आपले मकरंद अनासपुरे सर. आपण बघितलं की नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते त्याचे सहसंस्थापक आणि विश्वस्त म्हणून गेली 3 वर्ष कार्य पाडत आहेत आणि समाज ऋण फेडण्यासाठी कार्य करीत आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोगलगाव या गावचं दत्तक गाव घेऊन त्यांनी कायापलट केलेला आहे. ते ब्रँड ॲम्बॅसेडर आहे त्याचे. मी असे माननीय मकरंद अनासपुरे सरांना इथे आमंत्रित करते. माननीय मकरंद अनासपुरे सर आणि यांची मुलाखत घेण्यासाठी माननीय मृणालिनी नाईक मॅडम यांना विनंती करेल. आपल्याला माहीत आहे की असं म्हटलं जातं की सीढ़ियाँ उन्हीं को मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमां है, मेरा रास्ता मुझे खुद ही बनाना है. आणि असं स्वतःची भाषा जपत स्वतःचा वेगळा मार्ग ज्यांनी निवडला असे माननीय मकरंद अनासपुरे सर. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया आणि आजची ही ग्रेट भेट आपण अनुभवूया. माननीय मृणालिनी नाईक मॅडम यांना देखील आमंत्रित करते. आणि मुलाखतीची सर्व सूत्र मी माननीय मृणालिनी नाईक यांच्याकडे सोपवते. थँक्यू वैदेही. तुमचा एक डायलॉग आहे, जेव्हा येते योग्य वेळ तेव्हा नारळाचंही होतं केळ. सो आज म्हणजे करंडक ही योग्य वेळ होती म्हणून तुम्ही आम्हाला आता लाभले असं म्हणायला हरकत नाही. सो माझा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जास्त वेळ न घेता की एकंदरीतच जर आपली कारकीर्द बघितली आपण तर त्या कारकिर्दीला बघता आपल्याला प्रश्न हा पडतो की याचे बाळकडू मिळाले कुठे. माझा जन्म औरंगाबादचा म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगरचा. 1973 साली मी तिथल्या घाटी रुग्णालयात, सरकारी रुग्णालयात जन्मलो. घाटी रुग्णालय असं त्याला म्हणतात, त्याच्यामुळे मला कोणी घाटी म्हणलं तर राग येत नाही, मला बरं वाटतं. आणि 12वीपर्यंत मी शिकलो बीडला, त्यामुळे माझं तसं गाव बीड. आणि नाटकाचं बाळकडू ही वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे विविध ठिकाणी राहिलो आम्ही. त्यामध्ये इयत्ता 4थीत असताना मी माजलगावला पहिलं नाटक केलं होतं, आप्पासाहेब जिंदाबाद नावाचं. तो माझा पहिला नाट्य चकमक माझी तिथे घडली पहिली. आणि नागपूर शहरावर विशेष प्रेम माझं आहे. त्याचं कारण असं की आजपासून बरोबर 31 वर्षापूर्वी म्हणजे 1993 साली
राष्ट्रीय युवक महोत्सवाचं गोल्ड मेडल आम्ही वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये मिळवलं होतं आणि मुक्काम आमदार निवासात असायचा आमचा आणि आमची विद्यापीठाची जी टीम होती ती 6 जणांचीच होती, स्किट करणारे 6 जणं. तर ते आमदार निवास असं आहे चौकोनी, त्याच्यामुळे आमची टीम हा एक विनोदाचा विषय झाला होता. कारण आम्ही ते विद्यापीठाचे ब्लेझर घालून 6 जणं सकाळी नाश्त्याच्या रांगेत पहिले उभे असायचो. तर ते सगळे दात घासणारे वगैरे सगळे मुलं वेगवेगळ्या ठिकाणचे, पतियाळा युनिव्हर्सिटी, इंदोरचे अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटी वगैरे सगळे आम्हाला ओळखू लागले होते. आणि हे नेमकं करतात काय असं त्यांना प्रश्न पडला होता. पण स्किटमध्ये जेव्हा आम्ही सादरीकरण केलं, युवक महोत्सवाचे वेगवेगळे झोन्स असतात, म्हणजे साऊथ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन, नॉर्थ झोन असे 4 झोन असतात आणि त्यामधले 2 बेस्ट परफॉर्मन्सेस फायनलसाठी निवडले जातात. तर आम्ही आमच्या विद्यापीठाकडनं स्किट केलं होतं आणि भावनगरला झोनल यूथ फेस्टिवल होता. त्यावेळी आमची स्पर्धा मुंबईच्या SNDT विमेन्स कॉलेजची होती आणि ते स्किट झाल्यानंतर आम्हाला एक असा प्रश्न पडला की मुळात हे स्किट नाही आहे अशी आमची समज जी होती ती आम्हाला सांगत होती आणि ते वेळेपेक्षा जास्त झालं. तर वेळेचा नियम सगळ्यांनाच लागू असायला हवा असा आमचा आग्रह होता. पण परीक्षकांनी आमचं काय ऐकलं नाही आणि त्यावेळी SNDTची लीड करणारी जी मुलगी होती तिने मला बघितलं, हा एकदम खिडखिडीत. तेव्हा मी जास्त पित्या घरचा दिसायचो, आता जरा खात्या पित्या घरचा वाटतो. तर तिने तावाने मी परीक्षकांशी बोलताना ती म्हणली, अरे हा काय. मग ती मला नंतर भेटली आणि मला म्हणाली, बेटर लक नेक्स्ट टाईम. आणि ती गोष्ट आमच्यासाठी इन्स्पिरेशनची. कोणी आपला, मी सगळ्या मुलांना सांगू इच्छितो, कोणी आपला अपमान केला तर तो इन्स्पिरेशन म्हणून घ्या, कधीही अपमान म्हणून घेऊ नका. त्यातून तुमची बरी होण्याची शक्यता निर्माण होते. कारण आज एकांकिका स्पर्धेत कोणाला बक्षीस मिळालं आहे मला माहिती नाही, पण ज्यांना मिळालं नाही आणि जे इथं बसलेत त्यांनी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला आज बक्षीस नाही मिळालं तरी उद्या बक्षीस मिळवायचंच, या इन्स्पिरेशननेच काम करायचं. तर तेव्हा जेव्हा मला त्या मुलीने तसं म्हटलं त्यावेळी फायनलला आमची पुन्हा गाठ पडली ना, तेव्हा आमच्या झोनमधनं 2 स्किट्स होते आणि बाकीच्या झोनमधनं 6 होते, असे 8 स्किट्स. आणि वसंतराव देशपांडे सभागृहात म्हणजे तेव्हाची गंमत अशी होती की पहिलं आमचं 4थ्या नंबरचं स्किट होतं. तर पहिलं स्किट बघताना आमच्या लक्षात आलं की अरे आपल्या स्किटला म्युझिक आणि लाईटच नाही आहेत. म्हणलं आपण करूया हे. आता करूया म्हणजे ते काही इतक्या सहज सुलभ नसतं ना. पण मला मगाशी पेंडसे साहेब म्हणाले की ऊर्जा खूप असते त्या वयामध्ये, तर आमच्यामध्ये पण खूप ऊर्जा होती. नागपूरला मी एक लांबचा मामा शोधून काढला, आईचा मावस भाऊ असा कोणीतरी होता. मग त्याच्याकडे गेलो मामाकडे आणि मामाकडनं तो टेप आणला, टेप रेकॉर्डर. आणि इथनं एका म्युझिकच्या दुकानातनं आम्ही एक एल सुब्रमण्यमची व्हायलिनची एक कॅसेट आणली. आणि मग आता 6 जण आम्ही परफॉर्म करणारे होतो, पण सगळे एकत्रित परफॉर्म करणारे नव्हते. मग त्या ह्याच्यात ठरलं की ज्याची एंट्री नाही त्यांनी म्युझिक ऑपरेट करायचं किंवा लाईट ऑपरेट करायचं. लाईट डिझाईन आम्ही तिथल्या तिथे केलं आणि म्युझिकही केलं. तर आम्ही दोन्ही गोष्टी अत्यंत यशस्वीपणे सांभाळल्या आणि त्या नॅशनल यूथला आम्हाला गोल्ड मेडल स्किटचं पहिलं मिळालं. त्यावेळी त्या SNDTच्या लीडरनी माझं अभिनंदन केलं. ती स्वतःहून आली आणि ती म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन्स. मी म्हटलं पण तू जर आम्हाला बोलली नसतीस तर आम्ही कदाचित तिथपर्यंत पोहोचलो नसतो, त्यामुळं पहिलं क्रेडिट तुला आहे म्हणलं. या तेव्हा मकरंद नासपुरे स्टाईल काही पंच तिला दिला नव्हता. काय मकरंद नासपुरे स्टाईल एखादा पंच तेव्हा तिला दिला नव्हता. पंच म्हणजे तिला कळण्यातला नव्हता ना, ती बिचारी SNDTची. तेव्हा आम्ही आपले बरं, आमच्या शिकण्यामधली गडबड अशी की आता मुलांना खूप स्टेज वगैरे उपलब्ध असतं. आमच्या काळात तसलं काही नव्हतं. आमच्या हौशी रंगमंचाच्या इतक्या कथा आहेत, त्यातल्या 1-2 सांगतो कारण मुलांना रिझल्टची उत्सुकता असते
आणि ते म्हणतील हा पाहुणा असं काय आणला उशिरा 4 वर्षाने हा आणला. पाहुणा, या पाहुण्याची सगळे वाट बघत होते, तेव्हा हा पाहुणा एकापेक्षा जास्त जरी तरी पण स्टोरीज मी सांगेल तरी त्या चालेल. वेळेचं भान ठेवून मी काही किस्से सांगतो, कारण तुम्हाला मनोरंजन होईल तुमचं. कारण आमच्या काळात असं मंचावर डायरेक्ट परफॉर्मन्सच्या दिवशीच मिळायचं ना स्टेज, मग रिहर्सल कुठं करायच्या. तर आम्ही कॉलेजमध्ये सायन्स कॉलेजला होतो, मी आणि मंगेश देसाई आम्ही आमचा ग्रुप होता. मंगेश आता धर्मवीर सिनेमाचा निर्माता पण आहे. तर आम्ही आमच्या कॉलेजच्या वॉचमनला पटवलं होतं, शेख नावाचा वॉचमन. आजही मी त्याच्याशी बोलतो, कधीही त्याचा फोन येतो. म्हणजे काही फोन आपल्याला कुठलीही काळवेळ न बघता येतात, त्यातला तो एक आहे. तर तेव्हा त्या शेख्याला एक बिडीचा कट्टा द्यायचा, तो बिडी ओढायचा आणि 1 क्वार्टर द्यायची. बरं त्यालाही बरं वाटायचं, कारण रात्री इतकं भुताटकीसारखं कॉलेज, एकट्या कॉलेजात तो बिचारा एकटा सांभाळणार, त्या कॉरिडॉरमध्ये बसून तो पोरं रिहर्सल करतायत, हा त्याच्या आनंदाचा भाग. पण ते आम्ही जेवढे डेस्क सरकवता येतील, तो म्हणायचा डेस्क जितने हटाना है उतना वापिस फिर रखो रिहर्सल के बाद. मग आम्ही थोडी जागा करायचो ना, त्यामुळे आमचं स्टेज छोटं असायचं रिहर्सलचं. त्यामुळे मंचावर जेव्हा सादरीकरण व्हायचं तेव्हा हमका स्पॉट चुकणे, नेमकं स्पॉट खाली न येणे, खालनं कुणीतरी असं करणे, अशा खाणाखुणा चालायच्या. आणि सेट्स, आणि एकदा अंधार यात्री नावाची एकांकिका केली होती. आणि आमच्यात असं होतं की अलिखित नियम असा होता की मी डिरेक्ट करणार आणि सेकंड लीड करणार आणि मंगेश मेन रोल करणार, असं आमच्यात. आणि ती मसूण जोग्यांवरची एकांकिका होती, स्मशानात राहणारा बाप आणि मुलगा. तर मग त्या मुलाला काही ती परंपरा मान्य नाही. तो म्हणतो की मला या स्मशानात राहायचं नाही, मला शहरात जायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिक्षण, हे वाघिणीचं दूध आहे, हे शिक्षण दिलं आहे, तसं मला शहरात जाऊन हे व्हायचं. त्याचं बापाबरोबर भांडण होतं, बापाशी वाद होतो आणि तो निघून जातो बापाला सोडून. आणि नंतर काही काळानंतर तो शहरात यशस्वी होऊन होतो, तो कुठेतरी भांडी घासत हॉटेलमध्ये नोकरी करत तो शिकतो. आणि मग त्याला एक जुजबी नोकरी लागते आणि तो बापाला सांगायला येतो. त्यावेळी बाप मेलेला आहे. आणि त्यावेळी मी असं केलं होतं मंचावर की चिता पेटेल असं दृश्य दिग्दर्शक म्हणून मी ते केलं होतं. आणि माझ्या डोक्यात खूप चांगली कल्पना, अशी चिता रचलेली. आणि त्याच्या अलीकडे आमचा एक मित्र आम्ही बसवला होता, ज्याच्या हातात रॉकेलच्या बोळ्याचा स्टँड होता. आणि मग मंगेशनी एक माचीस पेटवायची आणि त्या बोळ्याच्या एका बोळ्याला लावायची की ते पेटत जाणार. मंचावर अंधार आणि मग एक अशी तीव्र मोठी ज्योत, अशी ती चिता पेटलेली आणि त्याच्या प्रकाशामध्ये त्याची सोलोलुकी शेवटची. आणि मग तो प्रकाशाच्या दिशेने जातो म्हणून एक फुटलाईट विंगेत पण दिला होता. म्युझिक एकदम भारी आणि एकांकिका फार रंगात आलेली होती. आणि मंगेशची सोलोलुकी सुरू झाली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की चिता पेटलेली नाही. ते पहिलं माझ्या लक्षात आलं, जो शेजारचा मुलगा होता त्यांनी शिवी दिली त्यामुळे. कारण तो 35 मिनटं असा होता, तर त्यांनी शिवी दिल्यामुळे मला कळलं की अरे बरं, मला मान वळवून बघायची सोय नाही कारण मी मेलेला आहे. मग मी हळूच डोळे किलकिले करून कोणाला कळणार नाही अशा बेतानं बघितलं, तर वर लाईट चालू आहे. म्हटलं हा काय घोळ आहे, मनाशी म्हटलं. एकांकिका संपली, टाळ्या, आणि त्याला खूप रिस्पॉन्स आला. पण एकांकिकेचा पडदा पडल्या दिग्दर्शक उभा राहायला चितेवरनं, आणि काय मांग्या तुला साधी एक माचीस पेटवत नाही. म्हटलं माचीसमध्ये एकच काडी होती. पेटवताना म्हणला गुल तुटला आणि माचीस गेली कुठतरी. आता म्हणला गुल शोधू का डायलॉग म्हणू. तेव्हापासनं मग लक्षात आलं की जे बिड्या सिगरेट ओढणारे मित्र आहेत त्यांना आणायचंच नाही बॅकस्टेजला, कारण आम्ही नवी माचीस घेतली होती. त्याने आहेत भरपूर. बरं, ज्या एकांकिकेमुळे मी मुंबईत गाजलो ती देता आधार का करू अंधार नावाची एकांकिका. आणि ती त्याचा हिंगोलीला प्रयोग होता. आणि त्यामध्ये असं होतं की मी मांजर सुंबेकरचं काम करायचो.
आणि एकांकिका सुरू होती त्यावेळी मांजर सुंबेकरचं 7-8 मिनिटाचं एक तो लोकांशी बोलतो. रंगदेवता नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून रणसम्राट नाट्य मंडळ मांजरसुंबा जिल्हा बीड सहर्ष सादर करीत आहे एकांकिका देता आधार का करू अंधार, अर्थात खेड्यातले येडं म्हणते भजाला पेडं. वग सम्राट शाहीर रामभाऊ लोखंडे यांच्या सळसळत्या लेखनेतून पाझरलेलं वग नाट्य, याल तर हसाल न याल तर फसाल, अशा पद्धतीनं तो तर ती एकांकिका सुरू झाली. त्यानंतर मग ते अचानक तो ब्लँक होतो आणि मग तो म्हणतो की त्याला काही सुचतच नाही बोलायचं. आणि तो म्हणतो ऐन जत्रेत पाकिट मारल्या गेलेल्या माणसासारखी परिस्थिती झाली, म्हणजे आता बोलू काय, माझ्याकडे काहीच नाही उरलं. आणि मग तो सांगतो की मग त्याला अचानक विंगेत तो म्हणतो बस भगवान कृष्ण दिसले म्हणतो. आज मला पटलं की भगवान कृष्ण वस्त्रहरणात नुसते लुगडेच नाही तर धोतरही पुरवितात. आणि म्हणून तो कृष्णाला घेऊन येतो मंचावर. आणि त्या काळात महाभारत सिरियल खूप फेमस होती. मग ती कृष्णाची एंट्री, मंगेश कृष्ण, महाभारताची ती एंट्री झाली की महाभारतचं म्युझिक लागायचं. महाभारत ते त्या काळात पॉप्युलर होतं. आणि मग ती म्युझिक झालं की मी म्हणतो काय रे दिसला कृष्ण किंवा वाजव महाभारत, दिसला कृष्ण किंवा वाजव महाभारत, काहीतरी नाविन्य आणि चला. आणि त्याला काय म्युझिक देण्यात काय अवघड असतं. आपल्याकडे श्रुती सोडोलीकर आहेत, किशोरी आमोणकर आहेत, शोभा गुरुटू आहेत, कुणालाही सांगायचं बाई मांजर सुंब्याची एकांकी काढली 2-4 आला फानता का बाई काय नाही म्हणत्यालो आहे. अशा पद्धतीची माझी वाक्य होती. मंगेची एंट्री झाली आणि ती म्युझिकच नाही. अरे म्हटले ही काय भानगडे. बरं तो बिचारा आपला गोवर्धन धरून या करंगळीवरून या करंगळीवर वगैरे असं. आता ते प्रेक्षकांना असं असतं की लक्षात यायच्या आत आपल्याला काहीतरी सावरलं पाहिजे ना, नाही तर मध्येच हे विसरला का त्याचं सुरू होतं ना ते. मग मी म्हटलं मंग्याला हळूच खुणेने बाजूला केलं. मग तो विंगेत आमचा, आणि त्या काळात विंगेत म्युझिक ऑपरेटर्स असायचे. मग मी त्याला बघितलं, मग त्याला प्रेक्षकांना कळणार नाही अशा बेतानं खूण केली आवाज वाढव. मग त्यांनी तो वाढवला मला थम्सअप दाखवून, पण म्युझिक नाहीच. एकांकिका झाली, मग त्याला झापला. यार म्हटलं 4 क्यूज आहेत यार तुला वाजवता आलं. वाजवला ना म्हणला. तो आवाज मोठा करता मी केला पण म्हणला मोठा. तर गडबड अशी होती की हेडफोनची पिन टेपमध्ये आणि हेडफोन त्याच्या कानाला. त्याच्यामुळे हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं आणि जोरातही त्यालाच. तर अशा आमच्या खूप धडपडीतनं आम्ही शिकत एकांकिका. आणि मग आता जेव्हा सादरीकरणं बघतो मुलांची त्यावेळी त्या आठवणी ताज्या होतात. त्यामुळे मी मंचावर कधी कुणी चुकलं तर मी कधी हसत नाही किंवा मी कमेंट करत नाही, कारण मला माहिती आहे की मी स्वतःला बघत असतो त्या ठिकाणी, कारण माझी हीच चूक मी कधीतरी केली होती. सध्या माझी परिस्थिती थोडीफार तशीच झालेली आहे, कारण जी प्रश्न मी विचारणार होते त्याची अर्ध्यापेक्षा जास्त उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. पण मी वेगळी उत्तरही देईन काय. हां बिलकुल, मी वेगळे प्रश्न पण विचारेल. मी प्रश्न वेगळा विचारतोय बघ. आता एकांकिका आपण स्पर्धा केली, त्याच्यानंतर स्टेजकडे आलात तुम्ही. जाऊबाई जोरातचे 1000हून जास्त प्रयोग झालेत. सो कधी असं वाटलं आहे की आता इतके प्रयोग झाले, थोडं रिपिटेशन होत आहे, थोडं विचित्र वाटतं, तर आपण वेगळं काही करावं का आता त्याच नाटकामध्ये? नाही, नाटकाचं असे असते गंमत की नाटक ही म्हणजे माझी श्रद्धा आधी मी क्लिअर करतो की माझी हौशी रंगमंचावर श्रद्धा आहे, व्यावसायिक रंगमंचावर माझी श्रद्धा नाही आहे. त्याचं कारण असं की तो व्यवसायाशी जोडला गेलेला रंगमंच आहे. म्हणजे नाटक जर चालू लागलं तर प्रोड्युसर 3-3 शो पण लावतात दिवसाला. त्यामुळे त्याचा आणि हौशी रंगमंच ही माझ्या श्रद्धेची जागा, कारण तिथे पैशाचा काही संबंध नसतो. ऊर्जा, अलोट ऊर्जा, चुका, धडपडणं, चांगलं करणं, त्यातून समाधी लागणं, ॲक्टर म्हणून स्वतःला शोधत राहणं, या गोष्टी तिथे घडू शकतात. व्यावसायिकला काय होतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, रिपिटेटिव्ह आपण करत असताना कंटाळतो. पण नाटकाची गंमत अशी असते की नाटकाला दररोज ऑडियन्स वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला कालच्या जागेला रिस्पॉन्स आला तिथेच आज येईल असं नाही आहे. तर त्यामुळे गंमत अशी असते की दररोज प्रेक्षक बदलत असल्यामुळे तुम्हाला एखाद दिवशी वेगळीच जागा सापडते, एखाद दिवशी अजून वेगळी. जाऊबाई जोराचे 1000 प्रयोग केले त्यावेळी एकदा कधीतरी मला रिप्लेस करावं असं ठरलं, कारण आमचं काहीतरी वाद झाला आणि निर्माते म्हणाले की याला बदलून टाकू, आणि निर्माता बदलू शकतो त्यामुळे. आणि मग एक पुण्यामध्ये नट माझ्या
आणि माझं हेर खातं होतं ना बॅकस्टेजवाले, कपडेपट बिपडेपट. म्हणलं दादा आज एक जण आला आहे तुमच्या जागी, त्याला रिप्लेस करणार आहेत. मग ठीक आहे करू दे, आपल्याला माहिती तर मिळाली. प्रयोग रंगला, सगळं झालं. त्यांनी प्रयोग बघितला आणि तो म्हणला हां मी हे करतो. त्याला स्क्रिप्ट बिप्ट दिली, सगळं झालं. आणि त्यानंतर शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला तो डायरेक्ट येऊन मला भेटला आणि तो म्हणला की अहो तुम्ही बोलता ते फार कमी आहे स्क्रिप्टमध्ये. म्हणलं 750 प्रयोग झालेत, ते तसंच कसं असेल. म्हणलं मी तुला मदत करू शकतो. त्या काळात वॉकमन होते. म्हणलं तू वॉकमन लाव. 3 अंक होते नाटकाचे. पहिल्या अंकात एक फ्रेश कॅसेट, दुसऱ्या अंकात दुसरी, तिसऱ्या अंकात तिसरी. माझे वाक्य सगळे रेकॉर्ड कर, ते लिहून काढ, ते पाठ कर. मग मी तुला एक दिवस अख्खा देईन ज्या दिवशी मी तुला सगळ्या मुवमेंट वगैरे सांगेन. एवढी मदत तुला करू शकतो. त्यानंतर तो गायब झाला, तो पुन्हा आलाच नाही. तो म्हणले भानगडच नको. त्यामुळे मंचावर तुम्ही जेव्हा व्यावसायिक नाटक करता किंवा काही करता, आता मुलंसुद्धा एकांकिका आपण कमीत कमी प्रयोग करावेत असं माझं मत आहे. कारण जास्तीत जास्त प्रयोग केले की आपल्याला सवयीने मग त्यातून दुसऱ्या भूमिकेत जाणं अवघड व्हायला लागतं. तुम्ही बऱ्याच नटांची झालेली गोची ही तुम्हाला व्यावसायिकला कळू शकते. जर तुम्ही नेहमी स्क्रीनवर कुठे जर नट पाहत असाल तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्याची काय गोची झालेली आहे. तर तो एकच साची पद्धतीमध्ये अडकल्यामुळे त्याला कुठलाही रोल दिला तरी तो तसाच करण्याची त्याची खूप शक्यता बळावते. त्यामुळे बऱ्याच नटांच्या खूप शक्यता असूनही ते खूप मोठ्या पटलावर जाऊ शकत नाहीत. असा एक त्यातला गडबडीचा भाग असतो. म्हणून आपण जे काही करतोय ती पाटी पुसून आपल्याला नव्याने दुसऱ्या दिवशी लख्ख उभं राहता आलं पाहिजे. आज ज्यांना पहिलं बक्षीस मिळेल त्यांनी उद्या सकाळी ते विसरून जा. ती काही बरोबर घेऊन हिंडू नका. बक्षिसं हे माणसाला क्रिएटिव्हली संपवण्यासाठी असतात असं माझं मत आहे. तेव्हा ज्यांना एकदा बक्षिसं तो- मिळाली नाहीत त्यांनी सेलिब्रेशन करा. हां नाही म्हणजे एकदा ढिगारा जमा झाला की तुमच्या लक्षात येईल. समजा तुम्ही 2 वर्षामध्ये 100 बक्षिसं जिंकली, ते एक दिवस तुमच्या घरात असं लक्षात येईल की आई पोत्यात घालून काही बक्षिसं टाकून द्यायला निघाली आहे. त्यावेळी तुम्हाला त्यातली गंमत कळेल की हां आई म्हणेल की बाबा तू बक्षिसं मिळवतो, आम्ही कशाला झाडायची त्या दररोज पुसायचं ते. त्यामुळे ती भानगड नाही. पण आपल्याला क्रिएटिव्हली दररोज काही ना काही नवीन शिकलं पाहिजे. दुसरं असं की परीक्षकांवर अविश्वास दाखवू नका. तुम्ही स्पर्धा पहा, तुम्हाला तुमचं कळेल पहिलं कोण आहे आणि दुसरं कोण आहे. त्याला काय तिसऱ्या ह्याची गरज नसते. आम्हाला का नाही मिळालं, परीक्षक पार्सलिटी करत होते असं म्हणण्याची गरज नाही. ते त्यांच्या नजरेने पाहतच असतात आणि त्यांना काही कोणी भेटत नसतं वैयक्तिक येऊन हे घ्या 500 ना आम्हाला पहिलं काढा, असली काही भानगड त्यात नसते. म्हणजे रंगमंची आविष्कारात असली भानगड नसते. इतर ठिकाणी व्यावसायिक बाजारात ते चालत असेल पण इथे ते होत नाही. त्याच्यामुळे आपण स्पर्धा आपला परफॉर्मन्स झालं की सगळ्यांचे सादरीकरणं बघितले की आपल्याला कळतं आपण नम्रात आहेत का नाही ते. मग तेव्हा आपण त्या निकालावर श्रद्धा ठेवायची आणि मग पुढं जायचं. बरोबर. दुसरं खूप महत्त्वाचा, कदाचित इथे जितकेही उपस्थित आहेत त्यांच्या मनातही हा प्रश्न नक्कीच असावा. तुम्ही तुमची बोली, तो बाज, तो तुम्ही कधीच सोडला नाही. त्याच्या मागचं कारण माझं असं वैयक्तिक मत आहे की कुठलाही मनुष्य स्वतःच्या बोलीभाषेतच स्वतःला सिद्ध करू शकतो, दुसऱ्याच्या बोलीभाषेत नाही. खूप साधा मुद्दा आहे की काय असतं की भाषेला मोठं करण्या इतपत पात्रता आपल्यात कधीही येत नसते. भाषा ही आधीच मोठी असते. तिच्यामुळे झालं तर आपलं कल्याण होऊ शकतं असं मी मानतो. आणि माझ्या आधी पण ती बोलली जात होती, माझ्या नंतरही ती स्ट्रॉंगली बोलली जाणार आहे. त्यामुळे मी त्यात काही केलं नाही. मी फक्त त्याचा खूप नित्यनेमाने सेवा केली एवढंच आहे. आणि दुसरं असं आहे की जगभरात जर तुम्ही कलावंतांची उदाहरणं घ्याल तर जी मान्यवर मातब्बर कलावंत मंडळी आहेत त्यांनी स्वतःच्या भाषेतच सिद्ध केलेलं आहे. म्हणजे अकिरा कुरोसावांनी जपनीज पिक्चरच केलेले आहेत किंवा सत्यजित रे साहेबांनी बंगाली चित्रपट केलेले आहेत आणि तरीसुद्धा ते जागतिक पटलावर पोहोचलेले आहेत. म्हणजे कुरोसावांचा 7 समुराई हा पहिला असा आशियन चित्रपट आहे ज्याची हॉलिवूडनी नक्कल केलेली आहे, मॅग्निफिसंट 7 नावाने. तर त्यामुळे आपण आपल्या भाषेशी एकनिष्ठ असणं, आपण आपल्या भाषेत व्यक्त होणं,
तेच जास्त स्ट्रॉंगली. आता मला जर शेक्सपियरचं नाटक दिलं तर मला कशाला येईल बोर्ड केला? हाऊ दाऊ हे मला फक्त ॲक्टर म्हणून मी त्या काळात तेवढ्यापुरतं रंगवू शकतो. ॲक्टर म्हणून मी स्वतःला वेगळा बाज देऊन मी तो अभिनय करू शकतो. पण माझी जी अभिव्यक्ती आहे ती माझ्या बोलीभाषेतच जास्त स्ट्रॉंग येईल ना, ती जास्त ॲप्रिशिएट तेव्हाच होईल. आता नागपूरचा पोरगा जर मुंबईतलं भाषा बोलायला लागला किंवा मराठवाड्यातला पोरगा जर मुंबईतली भाषा बोलायला लागला तर आम्हाला लगेच कळेल ना प्रेक्षक म्हणून. म्हणजे भारत्या गणेशपुरे हा माझा जवळचा मित्र आहे. भारत्या चंद्रकांत कुलकर्णीचं सेलिब्रेशन नाटक करत होतं आणि मी बघायला गेलो होतो बोरिवलीत. 4थ्या रांगेत बसलो होतो तर भारत्या कोकणातला बाळमामाचा रोल करत होता. आणि बराच वेळ त्या वंदनाताई मेन रोल होत्या, त्यामध्ये राजन भिसे होते आणि त्यांच्यात बरेच अरे बाळमामा आला नाही अजून, कोकणातनं बाळमामा आला नाही असं ते बाळमामाविषयी भरभरून बोललं गेलं. आणि नंतर बाळमामा आला भारत्या. अरे काय तुमच्या मुंबईचं ट्रॅफिक आणि काय सगळा कंटाळा आणि त्रास रे, आमच्या कोकणात निवांत असतं, नारळाची झाडं, माळाच्या झावड्या. मी 4थ्या रांगेतनं मग बाळमामाने हळूच डायलॉग नसताना बघून घेतलं कोण बसलंय तर मी होतो. मग मी चहा प्याला, कबे सायाच्या तुले का म्हणून एवढं जोरात हसायला आलं? अबे म्हणलं तर त्यामुळे आपली बोलीभाषा ही आपली असते आणि ती पक्की आपल्या आतमध्ये असते, कुठे ना कुठेतरी ती डोकावत असते. मी कितीही वेगळ्या धाटणीचा रोल केला तरीसुद्धा कुठे ना कुठेतरी त्यामधलं ते येणार आहे. पण मी ॲक्टर म्हणून स्वतःला कितीही एखाद्या वेगळ्या रोलमध्ये तो रोल वेगळा म्हणून मी करू शकेन. पण मला जेव्हा माझं काहीतरी स्ट्रॉंगली मांडायचं आहे त्यावेळी माझीच बोलीभाषा माझ्या कामाला येईल असा माझा विश्वास आहे. म्हणून इतर भूमिका मी केल्या नाहीत का तर केल्या. म्हणजे रानबाजारमधली माझी भूमिकेनंतर बऱ्याच जणांना लक्षात आले की हा ॲक्टर पण आहे, हा अभिनय पण करू शकतो. तर ते मी वेगळ्या धाटणीची कामं पण करतो, पण स्ट्रॉंगली आपलं जी बोलीभाषा आहे ती. रंगमंच की चित्रपट? दोन्ही ही माध्यमं खूप मला आवडणारी आहेत. कारण चित्रपटामध्ये उशिरा रिझल्ट कळतो, नाटकामध्ये इमिजिएट कळतो. तुम्ही वाटलेली डेली पुन्हा परत घेता येत नाही. एकदा एक औरंगजेब सॉरी म्हणाला होता, डायलॉग चुकला म्हणून. इथेच ना पेंडसे जास्त विस्ताराने सांगू शकतो. पण नाटकात तशी भानगड अशी आहे की तुम्ही जे वाक्य बोलले ते तिथल्या तिथे रिझल्ट आहे ना. विसरल्यानंतर पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकाला हां, आणि नाटकात पण तुम्ही इम्प्रोवाईज करण्याची तुमच्यामध्ये ती एक खूप ताकद पाहिजे. म्हणजे एखादा नट चुकल्यानंतर स्ट्रॉंगली दुसऱ्याच नाटाकडे बघतो, ही एक वेगळीच कला असते. विसरलेला हा आहे पण समोरच्याकडे हा मग, आणि तो समोरचा तुझं वाक्य आहे ना हा. चित्रपटाकडे येताना म्हणजे एखादा इन्सिडेंट जो पहिल्या चित्रपटाच्या तेव्हाचा तुम्हाला सांगावासा वाटत असेल की नाटकातनं आता मी चित्रपटाकडे वळतो आहे, तेव्हाचा जो विचार किंवा जो थॉट होता की आता पुढे काय होईल. कारण आजकाल असं होतं की चित्रपट तर दूरची गोष्ट आहे, पण नाटकंही एखादं पॉप्युलर झालं की त्या नाटकामध्ये सुद्धा काम करणारे स्वतःला खूप मोठा नट समजायला लागतात. म्हणजे जनरली चालताना सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये तीच स्टाईल असते की आता मी नट आहे. हां, तर पण मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. दररोज पाटी पुसा आणि दररोज नव्याने अभ्यासाला उभं राहा. कारण ग्लॅमर हे इल्युजन आहे. तुम्ही मोठे होता म्हणजे काय होतं, तुम्हाला 2 शिंग येतात का तर तसली काही भानगड होत नाही. तुमचं जेवण बदलतं का तर तसली काही भानगड होत नाही. तुमचं डेली रुटीन बदलतं का तसली काही भानगड होत नाही. फक्त तुम्ही 4 चाकी एस टीतनं प्रवास करत असता, ते स्वतःच्या 4 चाकीतनं करता. ह्या व्यतिरिक्त काय घडणार आहे. पण म्हणून आपण काही खूप वेगळे झालोत असं समजण्याचं प्रयोजन नाही. दररोज आपण ती पाटी पुसली नाही तर आपल्याला आपल्यातला जो क्रिएटिव्ह कलावंत आहे तो सापडणार नाही. दररोज त्याची तुम्हाला
सुप्रभात असं म्हणून भेट घ्यायची आहे आणि दररोज त्याच्याशी बोलायचं आणि दररोज वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे कलावंतांना ते सहज सुलभ ज्यांना जमलं ते फार मोठ्या पटलावर गेले, ज्यांना जमलं नाही ते बिचारे त्या ट्रॅपमध्ये अडकून. काय आहे का रे, कोणी फोटो काढायला थांबलंय का? नाही, कोण नाही थांबलं. बरं, थांबलं तर मला सांग. असेही नट असतात. नाही थांबलंय कोणी. पण आपण जसं आहोत तसं जगण्याची आपली का नाही ठेवत? दररोज आपण जसं आहोत तसं जर वागलो तर आपल्याला स्वतःशी बोलता येतं आणि मला ते महत्त्वाचं वाटतं. चित्रपटाबरोबर आता सगळ्यात जास्त म्हणजे मेजर याच्याकडे आलेला म्हणजे वेब सिरीज, म्हणजे OTT प्लॅटफॉर्म, वेब सिरीज, आणि आता मराठीचे सुद्धा भरपूर प्रयोग आणि त्याच्यात होतात. तर त्याच्यात वापरली जाणारी जी भाषा आहे किंवा सीन्स आहे किंवा ते सगळं आहे ते कितपत पटणारे आहेत? मला वाटतं ते दुधारी शस्त्र आहे, ते अत्यंत काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. एक म्हणजे खूप त्याच्यावर बंधनही लादता कामा नये आणि खूप स्वैराचार करू देताही कामा नये. त्याच्यामधला बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे. निशाणी डावा अंगठा हा चित्रपट आम्ही केला आणि ती कादंबरी जी आहे उत्तरातकरांनी लिहिलेली त्यामध्ये आपल्या बोलीभाषेतल्या खूप शिव्या आहेत, पण सिनेमामध्ये त्या वापरता येत नाही. सिनेमात तुम्ही चायला म्हणलात तरी सेन्सॉर कट करतं. चायला नाही, मायला, इथे मायला नाही म्हणायचं. आपण डे टू डे बोलत असताना चायला मायला सहजतेनं वापरतो, पण ते तुम्हाला स्क्रीनवर नाही वापरता येत. पण तुम्हाला त्या बघा, आता एखादी गोष्ट शिवीशिवाय कळत नाही. तुझ्या मायचा नालायक तुझ्या असं म्हणल्याशिवाय ती गंमत येत नाही. तुमच्या मायच्या झांजा वाजविल्या. आता मी हे वापरलेलं वाक्य आहे, डायलॉग आहे, पण त्यामध्ये शिवी कुठे आहे असं त्यामुळे ते काही तसेच राहिलं. पण दुधारी शस्त्रासारखा त्याचा वापर आहे, त्यामुळे कमीत कमी तो भाग दाखवा जो रसिकांना. आणि बहुतेकांना माहीत असतं ना की एक प्रसंग एक्स दाखवला, एक प्रतिकात्मकता दाखवली तर त्याच्या मागे काय आहे हे जनरली माहीत असतं. तर तेवढ्यापुरतं आपल्याला तेवढी लिबर्टी आहे, आपल्या कलेने तेवढं आपल्याला शिकवलेलं असतं. पूर्वीच्या काळात 2 गुलाब चिकटले म्हणजे हिरो हिरोईन चिकटले असा त्याचा अर्थ आपण. पण त्याचं स्पेशली कशाला तुम्ही वेगळं हे करताय? म्हणजे तिथपर्यंतच दाखवा जिथपर्यंत प्रेक्षक मान्य होईल. प्रेक्षक मान्य होणार नाही त्याच्या पलीकडे कशाला, आणि ते कुणाला बघायचं आहे तोही मुद्दा असतो ना. तुमचे बहुधा काही चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये पॉलिटिक्स आणि म्हणजे पॉलिटिकल ट्रिक्सवाले पिक्चर्स आहेत, ज्याच्यामध्ये एक ती विठूची टोपी, सोन्याची टोपी घालतो, विठूला सोन्याची टोपी घालेल आणि मग तो सोन्या येतो आणि त्याची टोपी तुम्ही विठूच्या डोक्यावर घालता. हा पॉलिटिकल सिनारिओ जनरल याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केला आहे का? राजकीय ह्याच्यात गंमतच असते, म्हणून आपल्याला ते विनोद सापडतात, म्हणून आपण ते मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण कुठेही गेलो, आता मी बऱ्याचदा अशा कार्यक्रमांना जातो त्यावेळी बघतो की त्या नेत्याला फार कोणी ओळखत नसलं की उगाचच त्याचे 4-5 जण चमचे असतात आणि ते येऊन साहेब आले बरं, साहेब आले बरं. बरं आपल्याला काही कळत नाही हा कोणचा साहेब आहे काय याचं म्हणणं, पण ते 4 जण म्हणतायत म्हणून आपण नमस्कार साहेब या बसा. मग ते तिथे सांगताना ते निवेदकाला ते कागद देणार, साहेबांचं एवढं वाचा सगळं त्यांचं. आपण गेस्ट असलं की आपल्याकडे ते येणार चिठोऱ्या, साहेबांचं एवढं सांगा, काम जोरदार केलेलं आहे त्यांनी. आता मला असं वाटतं की मी इलेक्शन कॅम्पेनमध्ये कधी जात नाही. त्याचं कारण असं की त्या मतदारसंघातल्या त्या राजकीय नेत्याविषयी मला जास्त माहीत असेल की त्या लोकांना. मीच काय सांगायचं त्यांना मूर्खासारखं, 1 नंबर माणूस आहे तुम्ही जायला, आम्ही 5 वर्ष बघायलो, हे कशाला सांगायला लागलं येऊन. पण त्याचे पैसे मिळत असतात म्हणून बरेच जण करतात, मला त्याविषयी हरकत नाही आहे, पण मी स्वतः ते करत नाही. पण ह्या गमती जमती ज्या बघतो त्यांच्या आजूबाजूच्या त्या मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या उपरोधिक शैलीत मांडतो. कारण तिथपर्यंत राजकारण पोहोचलेलं आहे. असं कुणालाही न दुखावता तुम्हाला जर विनोद करता येत असेल तर तो तुम्ही केला पाहिजे. थेट कुणावरही टिप्पणी करण्यापेक्षा
तुम्ही आडमार्गाने टिप्पणी करणं, शालजोडीतले मारणं हे कधीही चांगलं असतं आणि ते तसं असावं, नाहीतर मग ते सगळं कलुषित होतं. आता त्यामध्ये राजकारणी कुठपर्यंत पोहोचलेत असं सांगण्याचा एक प्रयत्न होता की तो देवाला आश्वासन, जेव्हा मी जिंकून आलो तर तुला सोन्याची टोपी देईन, हा त्याचा नवस आहे. आणि मग देवच म्हणतो अरे तू काय झालं त्या टोपीचं, मग तू म्हणतो सोन्या, आणि ते सोन्याची टोपी देवाला घालतो. तर ते तिथपर्यंत ते पोहोचलेत हे दाखवण्याची ती एक मिश्किल पद्धत होती. आणि सगळेच काही माझे राजकीय सिनेमे नाहीत, मी सामाजिक भाष्य असलेले वेगवेगळे सिनेमे केलेत. मी कायद्याचं बोलामध्ये न्यायव्यवस्थेवर भाष्य आहे, जाऊ तिथं खाऊमध्ये या देशातल्या भ्रष्टाचारावरचं भाष्य आहे, दे धक्कामध्ये कल्चरल कॉन्फ्लिक्टवर भाष्य आहे. अशी विविध भाष्य त्यामधली आहेत. आणि जे ॲप्रिशिएट झाले, जे जास्त आवडलेत प्रेक्षकांना, त्याविषयी आपण नेहमीच बोलत असतो. या समाजात राहताना मी समाजाचं काही देणं लागतं हा भाव तुमच्या नाम फाउंडेशनमध्ये आहे. बस थोडंसं इथे असलेल्या प्रेक्षकांना तुम्ही नाम फाउंडेशनविषयी काही सांगू इच्छिता? नाम फाउंडेशनची एक मगाशी त्या निवेदिका ताईंनी एक थोडी गल्लत केली, ती थोडी रिपेअर करतो. त्यांनी आमची नाम फाउंडेशनचं आमचं काम 3 वर्षावरच आणलं, पण गेली 8.5 वर्ष आम्ही ते काम करतो आहे. 2015पासून आम्ही ते करतो आहोत. तर त्याच्यामुळे आता 8.5 पावणे 9 वर्ष. आणि त्यातलं मोजकंच काम सांगायचं तर फक्त पाण्याचं काम नाम फाउंडेशननी फक्त मराठवाड्यात किंवा विदर्भात केलेलं नाही. मराठवाडा, विदर्भ, कोकण, तळकोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 660 गावांमध्ये नाम फाउंडेशनने 8 TMC इतकं पाण्याचं काम केलेलं आहे. याशिवाय 42 हेड्सखाली वेगवेगळे कामं केलेली आहेत. आणि आता नाम फाउंडेशनचं एक्सटेन्शन होऊन राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश अशाही ठिकाणी नाम फाउंडेशनची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे हे मुळात मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपल्याला जर समाजाने आयडेंटिटी दिली नसती, तुम्ही जर माझ्या विनोदाला हसला नसतात आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या नसत्या, तर मी कुठून या पोझिशनवर आलो असतो किंवा या आहे त्या परिस्थितीत आलो असतो. मग मला समाजाने दिलं आहे तर मी समाजाला देणंच लागतो आहे. त्यात काही फार ग्रेट काही नाही आहे. आपण ही देवाणघेवाण चालूच ठेवायची असते. आणि त्यात काही आम्ही खूप श्रेष्ठ काम करतो आहे असं मानत नाही. त्याविषयी आम्ही कधी भाष्य करत नाही. त्याविषयी आम्ही काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आम्ही राजकारणात जाणार नाही. यासाठी आम्ही वैयक्तिक बक्षिसं स्वीकारणार नाहीत. आम्ही वैयक्तिक बक्षीस स्वीकारत नाही नामच्या कामासाठी. ते फाउंडेशनला तुम्ही द्या. फाउंडेशनच्या वतीनं घ्यायला मग आमच्यातलं कोणीतरी आलं तरी येईल, पण ते आम्ही वैयक्तिक घेत नाहीत. असे काही नियम आहेत. पण समाजच आपल्याला मोठं करत असतो आणि समाजाला आपण दिलं तर त्यात वेगळं काही नाही. आणि आपल्या जुन्या परंपरेपासनं जेव्हापासून आपल्याला आपले संत महात्मे माहिती आहेत त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की तुम्हाला समाजाने दिलेलं आहे तर समाजासाठी. आणि साधी गोष्ट आहे, शेवटी समाज आपल्या सगळ्यांचा आहे ना. साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर गुटखा खाऊन किंवा पान खाऊन जर घरातल्या गादीवर थुका म्हटलं, थुंकेल का कोणी? आपल्या घरावर काय बोलायला असं म्हणेल तो. पण तो रस्त्यावर पिचकारी मारतो, मग तो रस्ता कुणाचा आहे, मग ते गाव कुणाचं, मग तो तालुका कुणाचा, मग तो जिल्हा कुणाचा, मग ते राज्य कुणाचं, मग तो देश कुणाचा. देशप्रेम घशात असून उपयोगाचं नाही आहे. ते कृतीत आलं तर ते देशप्रेम आहे. तुम्हाला कृतीत जितकं दिसतंय. बरं, तुम्हाला काही जग सुंदर करण्याची गरज नाही आहे. तुम्ही राहता ते घर आणि तुमची गल्ली एवढं तुम्ही नित्यनेमाने साफ केलं तर तुमच्या एक दिवस लक्षात येईल की आपलं राज्यही साफ झालं आहे, देशही साफ झालं आहे आणि सगळं जग सुंदर आहे. एवढंच करण्याची गरज आहे. नाम फाउंडेशनमध्ये नाना मकरंद, नानाबरोबर काम करायचा एखादा अनुभव इथे प्रेक्षकांबरोबर ते माझे गुरु आहेत. त्यांनी मला सिनेमात आणलं. म्हणजे 1994 साली मी नाट्य दर्पण स्पर्धेत जेव्हा पहिलं बक्षीस मिळवलं होतं त्यावेळी ते प्रेक्षकांमध्ये बसून त्यांनी ती एकांकिका बघितली होती आणि त्यांनी मला त्या भाषणामधनंच सांगितलं होतं की तू मुंबईला ये. आणि त्यामध्ये डायलॉग होता मांजर सुंबेकरचा. तर कृष्ण विचारतो, मांजर सुंबेकर तुम्ही ॲक्टर बरे दिसता, मग तुम्ही पुणे मुंबईत काय येत नाही? मग मांजर सुंबेकर म्हणते, पुणे मुंबईच्या लोकांचं काही खरं नसतं देवा. ते नुसतं म्हणतात तू ये रे एकदा, आपण बसू रे एकदा.
आणि आपण आल्यावर हे बसले नाहीत आणि बोलले नाहीत तर असं ते संदर्भ होता. पण ते म्हणाले तसं नाही आहे, तू मुंबईत ये, मी तुला मदत करेल. आणि त्यांच्यामुळे मी रुपेरी पडद्याचा प्रवास सुरू करू शकलो. कारण माझा पहिला सिनेमा यशवंत होता, एक मच्छर साला आदमी को ही जडा बना दे. त्याचा मी सहाय्यक दिग्दर्शक होतो आणि त्यामध्ये एक खूप छोटीशी भूमिका मी केलेली आहे. त्यानंतर वजूद नावाचा सिनेमा मी नानांबरोबर केला. तर त्यांनी मला ही वाट दाखवली, त्यामुळे ते माझे गुरु आहेत. तर नाम फाउंडेशनची कल्पना त्यांची आहे, ते श्रेय मी घेऊ इच्छित नाही. ते जरी मला देत असतील जाहीर श्रेय तरी त्यांचा तो स्वभाव आहे, कारण ते कधी घेत नाहीत. पण ते श्रेय त्यांचं आहे. त्यांनी हे 8.5 वर्ष चालवलेला जो यज्ञ आहे तो त्यांच्या ह्याच्यातनं सुरू झालेला आहे, हे मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो. ग्रेट. नाम फाउंडेशन म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना भरपूर साथ दिलेली आहे. आणि आत्ता रिसेंटली तुमची एक मूवी रिलीज झाली, ती शेतकऱ्याच्या पोरावर. नवरदेव BSc ॲग्री. हां, टॉपिक टोटली डिफरंट. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही, हे ॲक्च्युअलमध्ये ऑब्झर्व करून तयार झालेला पिक्चर. अर्थातच राम खाटमोडेंनी ती खूप चांगल्या पद्धतीनं मांडलं आहे. आणि हा सध्या विदर्भातला आणि मराठवाड्यातला मेजर इश्यू आहे की शेतकरी घरामध्ये मुली देत नाहीत, त्यामुळे बरीच मुलं बिनलग्नाची आहेत. आणि हे सामाजिक संतुलन बिघडवणारी ही गोष्ट आहे, त्यामुळे ती पटलावर मांडणं गरजेचं वाटलं म्हणून ती मांडली. कारण ती धोक्याची सूचना आहे, कारण उद्या समाज संतुलित राहणार नाही ह्या गोष्टीमुळे. आणि शेतकरी बांधवांचं जगणं आपण मान्य का करत नाही, हा आपण स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे. हा दररोज आपण, कारण पहा, अगदी एखादा साधा लोखंडाच्या सळीपासनं 1 किलो खिळे तयार करणारा माणूस असेल किंवा टिकल्याचं पाकिट तयार करणारा माणूस असेल, त्याला विचारलं तुम्ही काय करतात, तो म्हणतो मी बिझनेसमन आहे. आणि मग एका धान्याच्या दाण्यापासून हजारो दाणे बनवणारा शेतकरी बिझनेसमन का नाही? त्याचा काय दोष आहे? त्याला त्याच्या पिकाचा हमीभाव ठरवता येत नाही, त्याला त्याची वस्तू विकताना इतकी लाचारी पत्करावी लागते, आणि हे भयंकर आहे माझ्या दृष्टीने. म्हणून मी ह्या नाम फाउंडेशनशी जोडला गेलेलो आहे. आणि अंशतः मला जे शेतकरी बांधवांविषयीचं मला वाटणारी जी गोष्ट आहे ती मी माझ्या कृतीतनं करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांनीच ते करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण उद्या एक दिवस असं होईल की आपल्याकडे तामिळनाडूमध्ये 2005 का 6मध्ये खूप पूर आला आणि ती सगळी चेन्नई अशी भरली होती, पहिल्या फ्लोअरपर्यंत पाणी वगैरे. तेव्हा एका IT इंजिनियरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की आज माझ्याकडे 30 लाख रुपये बॅलन्स आहे बँकेमध्ये, 2 गाड्या आहेत, पण मी गेले 3 दिवस उपाशी आहे कारण मला काहीच आणता आलेलं नाही. पहिल्या फ्लोअरपर्यंत पाणी होतं त्याच्या. उद्या आपल्या सगळ्यांकडे पैसे असतील पण जर अन्नच नसेल तर आपण काय करणार आहेत, हा मूळ प्रश्न आहे. आता मुलांच्या पोटात जंत होत नाहीत, आता आपण विषच इतकं खातो की ते परस्पर मरतायत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने जोपर्यंत विचार करत नाहीत तोपर्यंत आपण त्या गोष्टीकडे गंभीरपणे पाहू शकत नाहीत. आणि ते गंभीरपणे पाहावं असं मला नेहमी वाटतं. ही तरुण मुलं आहेत त्यांनी तर जास्त स्ट्रॉंगली बघायला पाहिजे, कारण ही सगळी आपलीच भावंडं आहेत ना. आपण इंडियात राहत असलो तरी भारतीय आपले भावंडच आहेत. आणि ते आपले नातेवाईक तुम्ही बघा, शेती जेव्हा करत असतात तेव्हा जेव्हा आपण खेड्यात जातो तेव्हा शेतीत गेलो की आपल्याला मस्त वाटतं. गावाकडे गेलं की इतकं छान वाटतं ना. छान वाटतं म्हणजे तिथे पोल्युशन नाही आहे, तिथला तो तुमचा भावंड कष्टाने, बरं तो भर उन्हात. तुम्ही परदेशामध्ये पाहिलं का, जी मंडळी त्यांच्याकडे पगाराची पद्धत कशी आहे, जो जास्त कष्ट करतो त्याला जास्त पेमेंट आहे. आपल्याकडे नियम धरून उलट आहे. शेतकरी उन्हातानात पावसात राबत असतो आणि त्याला पेमेंट किती आहे. आणि एसीत बसून साहेब आज ना फारच उकडते जरा हीच, यावेळेस पगारवाढ झाली पाहिजे नाही तर आम्ही संप करू. आपल्याकडे ते दृश्य आहे. पण हे बदलायला हवं असं मनापासून वाटतं. आणि शेतकरी बांधवांनाही आपल्यात आपण सामील जर करून घेता आलं तर त्याच्यासारखा आनंदाचा दिवस नसेल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. क्विक 3 प्रश्न. आवडतं नट? आवडतं नट आवडते नट माझे खूप आहेत, विविध कारणांनी मला ते आवडतात. म्हणजे त्यांच्यातले काही कौशल्य आवडतं. मला नाना पाटेकर आवडतात, ओमपुरी आवडतात, इरफान खान आवडतात. त्यानंतर मला डेन्झेल वॉशिंग्टन आवडतात. त्यानंतर रॉबर्तो बेनिनी मला आवडतात.
तर असे विविध पटलांवरचे विविध नट आणि खूप नावं आहेत त्यांच्या त्या कलाकृतींनी मला भुरळ घातलेली आहे. ते मला त्यामुळे एक असा आवडता नट किंवा नटी सांगून बाकीच्यांवर अन्याय केल्यासारखं होतं. म्हणजे ते असं असतं की आपल्या मुलांपैकी तुमच्या आवडीचं मूल कोणतं हा प्रश्न जितका आपल्याला अडचणीत आणणारा असतो तितकंच आवडता नट किंवा आवडतं पुस्तक ही भानगड आपल्याला अडचणीत आणणारी असते. कारण पुस्तकंसुद्धा असंख्य आहेत आणि ती आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे माझ्या आवडीची खूप गोष्टी आहेत आणि मी किती त्यातला तज्ज्ञ यापेक्षा मला त्याचा आनंद जास्त घेता येतो हे मला जास्त आणि देवाने मला तसंच ठेवावं याची मला जास्त. हसता हसता रडवणारा की रडता रडता हसवणारा श्रेष्ठ? मला असं वाटतं की हसवणारा जास्त श्रेष्ठ आहे रडवणाऱ्यापेक्षा. कारण रडणं हे अगदीच आपल्याला एखादं वाक्य टाकलं की आपल्याला टचकन पाणी येतं ते रिलेट होऊन. हसणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे एखादा कलावंत तो मंचावर जेव्हा तो मिमिक्रीवाला येतो तेव्हा त्याची मी धडपड बघतो लोकांना हसवण्यासाठी आणि मग तिकडनं शक्ती कपूर येत असून तो आऊ दत्तुरे असा तो आवाज काढतो समोरून कोणी हसत नाही. त्यावेळी मला असं वाटतं की यार त्याची मेहनत जास्त आहे, तो जास्त धडपडतोय. मग नेहमी विनोदी कलावंताला विचारलं जातं तुम्ही सिरियस रोल कधी करणार, पण सिरियस ॲक्टरला कधीच विचारलं जात नाही तुम्ही विनोदी कधी करणार ते. आणि आपल्याकडे श्रेष्ठ अभिनेता म्हणून सिरियस अभिनेत्याला बक्षीस मिळतं, विनोदी अभिनेत्याला तो श्रेष्ठ अभिनेता म्हणून नाही मिळत, विनोदी अभिनेता म्हणून मिळतं. श्रेष्ठ म्हणत नाहीत, विनोदी अभिनेताच म्हणतात. तर त्यामुळे आपल्याकडे ती भानगड आहे. पण मला असं वाटतं की विनोद करणं हे जास्त अवघड आहे गंभीर भूमिकांपेक्षा. मी दोन्ही भूमिका केलेल्या असल्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो. आणि जो चांगला विनोद करू शकतो तो उत्तम सिरियस करूच शकतो यावर माझा विश्वास आहे. त्यामध्ये तुम्ही मेहमूदपासून आपल्याकडचे जॉनी वॉकरपासून मेहमूदपासून, जॉनी वॉकरने आनंद सिनेमामध्ये एक सीन केला आहे छोटासा, तो गंभीर आहे. मेहमूद साहेबांनी तर अख्खा सिनेमा केलेला आहे मैं सुंदर हूँ. तर आपल्याला विनोदी कलावंतांनी स्ट्रॉंगली सिरियस हे केल्याचं दिसतं. पुढचे प्लॅन्स? पुढचे मी काही ठरवत नाही. मी स्वतंत्र आपलं काम करत राहतो. जे आपल्याकडे काम आलं आहे ते अत्यंत इमाने इतबारे करणं एवढंच मी ध्येय ठेवतो. माझे या महिन्यात 2 सिनेमे मागच्या महिन्यात रिलीज झाले. ओले आलेमध्ये मी एक छोटंसं काम केलं आहे, त्यानंतर नवरदेव BSc ॲग्रीमध्ये केलं आहे. मी आत्ता नुकतेच 2 सिनेमे दिग्दर्शितही केलेत आणि त्यात लीडही केला आहे. त्यासाठी मिशा काढलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच जण अरे हेच आहे काय हे, तर तो हो मीच आहे, पण त्या काढलेल्या मिशा कारण वेगवेगळे रोल करायचे होते म्हणून ते केलेलं आहे. 5 मुलांपैकी एक मुलगा, चला ठीक आहे सांगणं अवघड आहे की आवडतो की नाही, पण इतक्या सिनेमांपैकी एखादा असा सिनेमा जो खरंच फार जवळचा वाटतो तुम्हाला? गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा एक सिनेमा जो आम्ही मित्रांनी मिळून केला होता, ज्यामध्ये आजही तुम्ही पाहिलं 2008मधला सिनेमा आहे. आजही तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे लख्ख सांगणारा तो सिनेमा आहे. तो एक जवळचा. आणि मी दुर्दैवाने माझा एक सिनेमा तयार होऊन आला नाही. मॅक देशपांडेने डिरेक्ट केला होता, गृहलक्ष्मी नावाचा. त्याच्या एका नाटकावरचा तो सिनेमा होता, त्यामध्ये मी मेन लीड केला होता. एक मनुष्य आयुष्यभर त्याच्या मेलेल्या बायकोबरोबर राहतो असे कॉन्सेप्टवरचा तो सिनेमा होता आणि तो मला खूप आवडणारा जवळचा सिनेमा आहे. पण तो दुर्दैवाने आला नाही, नाहीतर तो खूप आधी आला असता तर ॲक्टर म्हणून एक लोक तेव्हाच म्हणले असते अरे हाच ॲक्टर आहे असं तेव्हाच झालं असतं. तर ती एक खंत माझ्या मनाशी आहे की तो सिनेमा. एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला वाटतं की ही खरंच कोणाला माहिती नाही आहे पण मी सांगू इच्छितो इथे या स्टेजवर, तुमच्याविषयीचे? नाही, तुम्ही प्रश्न शोधताय आता काहीतरी बस मनाने. आता आपण एंड करणार आहोत. त्यापेक्षा आपण बक्षीस देऊ पोरांना. बस आता बक्षीस देणारच आहोत. एखादी गोष्ट जी खरंच तुम्ही आजपर्यंत कधीच कोणाला सांगितली नाही पण तुम्हाला असं वाटतं की इथे आज जे स्पर्धक आहेत त्यांना ती माहिती असली, जी कधीच कोणाला सांगावीशी वाटली नाही ती कधीच कोणाला सांगू नये. ती आज सांगण्याचं काय प्रयोजन आहे?
बिफोर गोईंग फॉर बक्षीस वितरण समारंभ, जो डायलॉग तुम्हाला वाटतो की हा खरंच तुम्हाला खूप आवडतो, तो इथे तुम्ही डिलिव्हर कराल असा? हे पण अडचणीत आणणार आहे. रस्त्यात समजा डॉक्टर भेटला तर आपण लगेच द्या बरं एक इंजेक्शन म्हणतो का? डायलॉग. पण मला एक वाक्य आवडतं कायद्याचं बोलामधलं, ते फार महत्त्वाचं आहे की शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही या देशाची खरी समस्या आहे. हा अजित दळवींनी लिहिलेला डायलॉग आहे, पण तो माझ्या फार जवळचा आहे, मला फार आवडलेला डायलॉग आहे. खरंच शेवटचा प्रश्न. तुम्हाला जर आज एक गोष्ट निवडायला सांगितली, चित्रपट, नाटक, OTT, तुम्ही काय निवडाल? नाही, मी तिन्ही गोष्टींना बोट लावेल. कारण शेवटी काय होतं, तुम्ही ॲक्टर आहेत, तुम्हाला दररोज, आता मी एक वेब सिरीज करतो आहे मानवत मर्डर्स नावाची, तर ती आमच्या बालपणी मानवतला एक हत्याकांड झालं होतं त्यावरची ती वेब सिरीज आहे. वेब सिरीजही मला आवडते. मला नाटक खूप उत्तम विषय असला तर माझं शेवटचं आत्ता केलेलं व्यावसायिक मंचावरचं नाटक उलटसुलट होतं, ज्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा अभिनयाचा पुरस्कार आहे. आणि सिनेमा ही तर आवडीचीच गोष्ट आहे. तर त्यामुळे तिन्ही माध्यमांमध्ये, जाहिरातींमध्ये सुद्धा मी तेवढाच रमतो. आणि कलावंत म्हणल्यानंतर तो एखाद्या याच्यासारखा काय म्हणूया पाण्यासारखा पाहिजे, जसं वळाल तसं त्याला वळता आलं पाहिजे. जो माध्यम असेल त्या माध्यमामध्ये त्याला स्वतःला अगदी छान पद्धतीनं दाखवता आलं पाहिजे, असं मला अभिनेत्यांविषयी वाटतं. आणि मी स्वतः त्या मताचा आहे. आणि आज जी मी मांडलेली मतं आहेत ती माझी वैयक्तिक आहेत, स्वतंत्र आहेत, हे एक इथे मुद्दाम उल्लेख करू इच्छितो. आपण कार्यक्रमाचा शेवट प्रेक्षकांकडनं फक्त 2 प्रश्न घेऊन करूया. तेव्हा फक्त 2 प्रश्न प्रेक्षकांमधनं. ते आमच्याकडं गावाकडं असं खूप चालू झालं की पहिल्या रांगेत एक दिवस एक असा वक्ता बोलवला आणि संपेच ना त्याचं, तर लोक ते कंटाळला आणि पहिल्या रांगेतला म्हणला, नाही मी ते डायलॉगचं सांगत आहे त्यात, तो पहिल्या रांगेत ते बघत होते ते, आणि तो वक्ता जास्तच काहीतरी तत्वचिंतनाचं बोलू लागला की तो पहिल्या रांगेतला उठला आणि म्हणला, अरे उगाच शेंगा झोडायला लागलाय ते, आणि तो निघून गेला. तर बक्षिसाच्या वेळेत माझं तसं होऊ नये याची काळजी घेतो. आणि कुणाला खरोखरीच काही महत्त्वाचा मूलभूत प्रश्न असेल तर विचारा. आवडीचा साबण कुठला, फिरायला कुठलं ठिकाण आवडतं, तसलं नको. सर, सर्वात आधी तुम्हाला समोर बघून खूप छान वाटते मला. एक प्रॅक्टिकली प्रश्न विचारतो, जो माझाच नाही तर भरपूर आर्टिस्ट लोकांचा सुद्धा असू शकतो. लाईक मी गेले 8 ते 9 वर्ष झाले स्ट्रगल करतो आहे या इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्री किंवा नाटकांमध्ये वगैरे. तर एक वेळ अशी येते, आता माझं वय 30 आहे, जबाबदाऱ्या आहेत घरचा वडिलांचा बिझनेस आहे, तो सांभाळायचा आहे, लग्न करायचं आहे, वगैरे वगैरे वगैरे. माझेच नाही, भरपूर इतरांचेही प्रॉब्लेम्स असतील. पण आत्ता मुंबईला जाणं, तुम्हालाही माहिती आहे की काय आपल्या इथे प्रॉब्लेम चालला आहे. तर आत्ता मुंबईला जाऊन स्ट्रगल करणं तितकंच योग्य आहे का, की आपल्या धंद्यामध्ये किंवा नाटकं जशी आली तशी करावी? आणि तुम्ही ज्या स्थानावरती पोचलेले आहेत, कदाचित आम्हाला जरी तुमच्यासारखं बनायचं असलं तर आम्ही मुंबईला जाऊन त्या गोष्टी करू शकतो का? इथे डिसिजन काय घ्यायची आहे काही सुचत नाही. बरं, आता मुळात असं असतं की हा बैस खाली, तुझा प्रश्न चांगला आहे, पण मी तुला सांगतो की हा प्रत्येकाचा सापेक्ष भाग आहे. मी वयाच्या 21व्या वर्षी मुंबईत आलो त्यावेळी मी जसं तानाजी मालुसरेंच्या युद्धामध्ये मामांनी सांगितलं की गडावरचे दोर कापलेले आहेत, आता लढा नाही तर मरा, अशा अवस्थेमध्ये आपल्याला एकतर तिथे करायला लागतं. आणि मी 21व्या वर्षी, आज माझं वय 51 वर्ष आहे, त्यामुळे 30 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. वयाच्या 21व्या वर्षी मी आलो, ती करेक्ट वेळ होती जिथे मी फाईट करून स्वतःला सिद्ध करू शकलो.
तू म्हणतोयस तो मुद्दा बरोबर आहे की घरच्या जबाबदाऱ्या असतात, हे असतात, पण हा प्रत्येकाने ठरवायचा भाग आहे की माझं फोकस काय, माझं ध्येय काय आयुष्यातलं, हा प्रत्येकानेच ठरवायचा भाग आहे. तो मला ह्या शेजाऱ्यांनी सांगितलं रे माझं ध्येय काय, अशी भानगड नसते. आपण आपलं ध्येय स्वतः ठरवायचं. बरं, बाहेर गावी राहून बऱ्याच जणांनी कलेची सेवा केली नाही आहे का, तर केलेली आहे. आता नागपूरसारख्या विभागामध्ये प्रशांत सुभेदार असतील, डॉक्टर गिरीश ओक असतील, बरेच विदर्भातले कलावंत मी पाहतो जे मुंबईत आले, ते सेटल झाले आणि त्यांनी त्यांचं, पण ते सापेक्ष आहे. त्यामुळे तुम्ही ठरवायचे ते इतरांच्या ह्याच्यावर. सॉरी टू कट यू सर, बट एक रिअलिस्टिक प्रॅक्टिकल प्रश्न त्याच्यावरच तुम्हाला एक हे करतोय की 3 इडियट मूव्ही आला होता, त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला जे गोष्टी आवडतील त्या गोष्टी तुम्ही करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं करिअर बनवा. इथे प्रश्न असा आहे की यंग इन्स्पिरेटर नेटवर्क सकाळचा एक आमचा प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये एक उद्योगपती आले होते ज्यांचे इंटरनॅशनली उद्योग होते. तर त्यांना मी सुद्धा हा प्रश्न विचारला होता की नेमकं काय 3 इडियट्सप्रमाणे जावं का एक वारसा घेऊन पुढे जावं. नाही, पण मला एक सांग, माझ्याकडे जेवढे अवयव आहेत तेवढे सगळे तुझ्याकडे आहेत की नाही? येस सर. तर आपल्याला जसा मला एक ब्रेन आहे तसाच तुझ्याकडे आहे. तर मला असं वाटतं की तू ठरवलं पाहिजेस ना तुझ्या आयुष्याची दिशा. म्हणून मी म्हणले की तो शेजारी कसा ठरवेल आपल्या आयुष्याची दिशा, चला उठा आंघोळ करा की मग आपण आंघोळीला बसलो, असं थोडीच होतं. मला ठरवलं पाहिजे मी काय करायचं आहे, माझा दिनक्रम काय असेल, मी बाहेर राहून ते करायचं आहे का मी त्या शहरात जाऊन स्ट्रगल करायचं आहे, हे सर्वस्वी आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि मुंबईत न येता यशस्वी झालेले असंख्य रंगकर्मी आहेत. पेंडसे साहेब तुम्हाला ते खूप सांगता येतील. बरेच लोक आहेत ज्यांनी आपापल्या गावी राहून स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. अशी असंख्य नावं आहेत. त्यामुळे तुला स्वतःला ठरवलं पाहिजे, तुला त्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या हा सापेक्ष प्रश्न आहे. त्यामुळे मी तुझ्या शूजमध्ये पाय घालून मला ते येतील असं नाही आहे. तुला तुझेच शूज घालायला लागतील आणि तुझं तुलाच ठरवायला लागेल की मला काय करायचं आहे. आणि प्रत्येकाला मी तेच सांगतो, ज्याला या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी एक लक्षात ठेवायचं, ग्लॅमरकडे पाहून यायचं नाही. तुम्हाला या क्षेत्रात येऊन ते ज्ञान मिळवावं लागेल आणि ते ज्ञान आणि यशाला कुठलाही शॉर्टकट नाही. कुठलाही मोठा नट हा स्वतःच्या मुलाला 3-4 सिनेमा चान्स देऊ शकतो, नंतर ते पोराला सिद्ध करावं लागेल ना, नाही ते जातं ना. अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. म्हणजे वडील खूप मोठे स्टार आहेत आणि मुलाला काही जमलं नाही, असंही भानगड आहे. किंवा वडिलांना काही जमलं नाही, मुलाला जमलं आहे, अशी ती उदाहरणं आहेत. पण आपल्याला काय करायचं हे निश्चितपणे आपण स्वतःशी ठरवा. ते इतरांना विचारू नका. दुसऱ्याच्या मापाने आपल्याला आयुष्य जगता येत नाही. त्यामुळे तू ठरव. मला कन्फ्युजन आलं आहे तर तू शांतपणे विचार कर, स्वतःशी बोल, आपल्याला काय करायचं आहे. आपल्यामध्ये स्वतःशी बोलणारा एक जण असतो, दररोज संवाद करा त्याच्याशी. तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंगात त्याचा उल्लेख केला आहे. आपुलाच वाद आपणाशी. आपण करेक्ट आहोत की चुकीचे हे सांगणारं पहिलं कोण आहे? आपणच आहे. त्यामुळे आपण ठरवायचं मला हे करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. जसा आपला निकाल आपल्याला लावायचा आहे तसाच या एकांकिका स्पर्धेचा निकालसुद्धा आता आपल्याला डिक्लेअर करायचा आहे. तेव्हा मी तो मी डिक्लेअर करू का? डिक्लेअर आम्ही करू, पुरस्कार तुम्ही द्यायचा. नाही तर मीच डिक्लेअर केला असते. म्हणले असं बरं पाहुणा चांगला बोलवला रे. सर प्रश्न नाही अनुभव ठीक नाही आहे ना, ठीक आहे. ते आता एवढा वेळ मी बोललोय तर सर्वप्रथम सर मनापासून तुमचे आभार. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यामध्ये कलाकार खूप मोठी असतात, महान माणसं मी पाहिलेली आहेत, पण प्रामाणिक आणि सच्चेपणा ठेवणारी जी माणसं असतात ते फार कमी असतात. नट म्हणून श्रेष्ठ असणं ही खत जमेची गोष्ट आहे, पण माणूस म्हणून परिपूर्ण आणि श्रेष्ठ असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कदाचित खूप वर्षे होऊन गेली. जाऊबाई जोरात नावाचं नाटक होतं. तुम्ही अगदी जस्ट बिगिनर होतात, सुरुवात होती. मी एक छोटासा वॉकी टॉकी घेऊन तुम्हाला यवतमाळला टिंबर फोनमध्ये भेटायला आलो होतो मधल्या ब्रेकमध्ये. तर मी म्हटलं होतं सर तुमची जी भाषा आहे या भाषेबद्दल तुम्हाला काय वाटतं. तर तुम्ही मला बोलले होते मित्र आयुष्यामध्ये सगळं सोडेल म्हणे पण माझी भाषा मी सोडणार नाही म्हणे. आणि आज या मंचावर एवढ्या वर्षानंतर तीच गोष्ट तुमच्यामध्ये पाहायला मिळालं.
या प्रामाणिकपणासाठी नतमस्तक होतो सर. मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू. पुन्हा एकदा आजच्या या मुलाखतीसाठी, म्हणजे अशुद्ध भाषेत म्हणायचं झालं तर इन्साइटफुल इंटरव्ह्यूसाठी फार फार आभार. इथे आल्याबद्दल आभार. आणि पुन्हा याल असं आश्वासन देऊ शकाल का? हो, नागपूरवर माझं प्रेमच आहे, कारण माझी बरीच मित्रमंडळी नागपूरची आहे. आणि नागपूर म्हणजे दिलखुलास खाऊ घालणारे जे आमचे अबे चल ना बे, अबे वहाँ क्या खराब है, इधर चल मेरे साथ. ते अगदी आपल्याला सगळं काही नागपुरातली खाद्यसंस्कृती मला इतकी माहिती आहे की एका ताटामध्ये मी 26 पदार्थ नागपुरातच खाल्लेले आहेत. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे ते. तर त्या या शहरावर माझं तसं प्रेम आहे आणि मित्रांवरही तेवढंच प्रेम आहे. आणि मित्रही तसेच दिलखुलास आहेत. त्यामुळे ते मला तसं हिंदी वगैरे नटनट्यांसारखे येत नाही. आय लव्ह यू नागपूर असं नाही करतायत, पण माझं प्रेम आहे. थँक्यू सो मच. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या सत्राकडे वळूया. बक्षीस वितरण समारंभ आता आपण सुरू करणार आहोत. तेव्हा मी विनंती करते व्हॉलंटियर्सना की प्लीज त्यांनी इथे स्टेज सज्ज करावा. मकरंद दादा, तुम्हाला इथेच थांबायचं आहे. मी सुनील रायसोनी सर, शोभा रायसोनी मॅडम आणि आम्हाला लाभलेले परीक्षक गिरीश परदेशी सर, शेखर नाईक सर आणि संजय पेंडसे सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं. सुरू करू. पुनश्च एकदा सर्व अतिथींचं शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि मी जसा पूर्वीच उल्लेख केला, आम्हा सर्वांचे ऊर्जा केंद्र माननीय सुनील रायसोनी सरांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय सुनील रायसोनी सर. नमस्कार. मंचावर उपस्थित आजचे प्रमुख अतिथी माननीय मकरंद अनासपुरे, माननीय संजय पेंडसे, माननीय शेखर नाईक, माननीय गिरीश परदेशी, शोभा, ज्यांनी परीक्षक म्हणून संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळली, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. खरं तर GH रायसोनी करंडक 2024चे आयोजन करण्यामागची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे 4 फेब्रुवारी ही माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीचा दिवस, आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्या आयुष्यात सदैव इतरांना प्रोत्साहन देत ते जे कार्य करीत आले तो वारसा जपण्याचा मुख्य यामागे दडला आहे. या संपूर्ण कार्यासाठी मला सर्व मान्यवर परीक्षक, माझे सर्व सहकारी मित्रासोबत आपण सर्व स्पर्धक संघांनी यात आपला सहभाग नोंदवून जे सहकार्य केले त्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. अतिशय अल्प शब्दात आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. खूप खूप धन्यवाद. काही लोक आपल्या आयुष्यात हे म्हणत असतात की हे ईश्वर मुझे अधिक लेने योग्य नाही तो अधिक देणे योग्य बनाना. आणि असंच व्यक्तिमत्व म्हणजे माननीय रायसोनी सरांचं व्यक्तिमत्व, जे नेहमी सढळ हाताने देत असतात सर्वांना, असं मी म्हणेल. यानंतर या स्पर्धेचे जे परीक्षक होते त्यांच्या वतीनं मी माननीय शेखर नाईक सरांना इथे आमंत्रित करते. घाबरू नका, मी काही बोलणार नाही आहे. फक्त मकरंद सरांनी जी गोष्ट सांगितली तीच मी फक्त सांगतो की खरंच आम्ही आल्यानंतर 4 दिवस यांनी आम्हाला खूप खाऊ घातलेलं आहे. खूप सुंदर स्पर्धा इथे आयोजित केली गेली आणि या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या काही एकांकिका सादर केल्या त्याबद्दल आम्ही सगळ्यांना प्रत्यक्ष भेटून सूचना दिलेल्या आहेत, त्याबद्दल बोललेलो आहोत. तर त्यासाठी आत्ता वेळ घेत नाही. पण जरी तुम्हाला काही शंका वाटल्या बक्षीस समारंभ झाल्यानंतर की आपण या नंबरवर का नाही, म्हणजे जरी सरांनी तुम्हाला सांगितलं असलं की तुम्ही हे विसरून पुढे जा, पण जरी मनात शंका असली तरी लाजू नका, माझा नंबर घ्या. मी असा पुरुषोत्तमच्या 50 स्पर्धकांपैकी 40 स्पर्धकांशी बोललेलो आहे, त्यातले काही इथं आहेत. त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे नक्की फोन करा, आपण त्यावर सविस्तर बोलू. धन्यवाद. मी माननीय मृणालिनी नाईक मॅडमना पुनश्च एकदा इथे आमंत्रित करते. आपण स्पर्धा केली तेव्हा वोट ऑफ थँक्स किंवा बाकी काही गोष्टी करण्यापूर्वी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की एक राऊंड ऑफ अप्लॉट ज्यांनी ॲक्च्युअलमध्ये ही स्पर्धा केली, या स्पर्धेसाठी काम केलं, त्यांच्यासाठी मी जस्ट त्यांना थोड्या वेळासाठी स्टेजवर बोलावू इच्छिते, काही मिनिटांसाठी. स्नेहल वाटकर, शिवम, जय, शुभांगी, दीपाली, प्रताप, अमित महाजन, PRO टीम तिथे आहे, आशिष मौर्य, स्वराज, राहुल. तिथे फोटो येऊन जा 2 मिनटं. आणि त्यांच्या हेडला विनंती करते अमित गंधारे सरांना की प्लीज कम. अनिकेत चौरे, वैदेही, तुम्ही सगळे मागे त्या लाईनमध्ये जा. नाही, तुम्ही बसा, ते मागे उभे राहतील सगळे. मनीष, अर्चना भोले, आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, सचिन उंटवाले सर टू प्लीज गेट दॅट चेअर. GH रायसोनी करंडक हे इथे झालं त्याच्या मागचं मेजर रिझन जे आहे ते हे लोक आहेत. मंगेश भैया दिसत नाही आहे इथे. तेव्हा आय रिक्वेस्ट ऑल टू प्लीज गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉट टू देम. थँक्यू सो मच. कारण प्रत्येक वेळी सगळे फोटोज निघतात, सगळ्या टीमचे निघतात, पण आमची टीम जी बॅकस्टेज असते ती कधीच धुतात येत नाही. त्याच्यामुळे हे एक छोटंसं गिफ्ट फ्रॉम ऑल ऑफ यू टू आवर टीम. थँक्यू सो मच. मी वैदेहीला विनंती करते की आता प्रतीक्षा आता नाही करू शकत, तेव्हा आता आपण बक्षिसं सुरू करूया.
व्हॉलेंटियर्स आमच्याकडे होते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे, जे या स्पर्धेसाठी होते. आणि त्या व्हॉलेंटियर्सचे प्रत्येक वेळी कान खेचत असणारे कपिल जाजुलवार सर पण इथे आहेत. तेव्हा आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू प्लीज गिव्ह अ राऊंड ऑफ अप्लॉज टू दी GHRC व्हॉलेंटियर्स अँड कपिल जाजुलवार सर. थँक्यू सो मच. थँक्यू. कुठलीही स्पर्धा जेव्हा यशस्वी करायची असते तेव्हा एक टीम कार्यरत असते. केवळ म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा बोट जर धरला आणि 5 बोटं एकत्रित केली तर त्याची ताकद वेगळी असते. ते आपल्याला लक्षात आलं असेल की संपूर्ण टीम मुख्यत्वानं कार्य करते आणि या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम मृणालसोबतच माननीय रायसोनी सरांचं देखील मार्गदर्शन आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आता जास्त वेळ न घालवता मी वळणार आहे पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. पण तत्पूर्वी अजून एक गोष्ट बोलणार आहे आणि ती म्हणजे असं म्हणतात की लाईफ इज अ लाईक अ फ्लड. इट मे हॅव मेनी होल्स अँड एम्प्टीनेस, बट इफ यू वर्क ऑन इट केअरफुली इट कॅन प्ले मॅजिकल मेलडीज. आणि असंच असतं नाटकाचं. आपलं नाटक का नाही आलं हा जर विचार करायचा असेल तर त्यात कुठल्या उणिवा आहे, कुठे कमी पडलो, या गोष्टींवर विचार केला आणि त्यावर काम केलं तर त्यानंतरची बासरी जी वाजणार आहे, म्हणजे नाटक जे वाजणार आहे ते दणदणीत असेल आणि पुढल्या स्पर्धेमध्ये आपल्याला पारितोषिक नक्की मिळेल. मी आधीच जे विजेते आहेत त्यांचं अभिनंदन करते. ज्यांना नाही मिळालं त्यांनी पुढच्या स्पर्धेसाठी जोमानं तयारी करायची आहे. आणि आपण वळतोय GH रायसोनी करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2024च्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. सगळ्यात पहिलं लेखनाचे पारितोषिक इथे सांगतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल त्यांनी पारितोषिक वितरण करण्यासाठी उभं राहावं. उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे ईस्टमन कलर एकांकिकेसाठी श्रीपाद देशपांडे यांना. सौ स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नाशिक यांना हे पारितोषिक जात आहे. रोख रक्कम 1000. माननीय गिरीश परदेशी. देशमुख मी माननीय शेखर नाईक सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. कोणी व्हॉलेंटियर त्यांच्या वतीनं होत असतील तर त्यांनी स्वीकारावं. अमरावतीचं कोणी असेल स्वीकारावं. गँग शिवाजीची या नाटकासाठी प्रादेशिक कला विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती वैभव देशमुख. तृतीय पारितोषिक माननीय शेखर नाईक सरांना विनंती करेल त्यांनी हे बक्षीस प्रदान करावं. यानंतर मी सर्व स्पर्धकांना विनंती करेल की पारितोषिक स्वीकारताना लेफ्ट साईडने यायचं आहे आणि राईट साईडने बाहेर पडायचं आहे. तिथे चेक कलेक्ट करायचा आहे तुमचा. राईट साईडला तुम्हाला इकडनं इकडे चेक मिळेल, तो कलेक्ट करून मग जागेवर जायचं आहे. यानंतर लेबल या नाटकासाठी द्वितीय पारितोषिक मिळते दिनेश कवडे यांना MGM कॉलेज ऑफ कॉमर्स. लेबल या नाटकासाठी दिनेश कवडे. मी माननीय शेखर नाईक सरांना पुनश्च एकदा विनंती करेन त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. द्वितीय पारितोषिक दिनेश कवडे. या स्पर्धेचं लेखनाचं प्रथम पारितोषिक जात आहे श्रेयस जोशी आणि मंदार इंगळे सिनेमा या नाटकासाठी. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे. रोख रक्कम 5000, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. श्रेयस जोशी. माननीय मकरंद अनासपुरे सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. यानंतर आपण वळणार आहोत
दिग्दर्शनाच्या पारितोषिकांकडे. उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे निर्झर या नाटकासाठी भारत जीवन प्रभू खोत यांना महावीर विद्यालय कोल्हापूर. भारत जीवन प्रभू खोत. मी माननीय सुनील रायसोनी सरांना विनंती करेल की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. माननीय रायसोनी सरांनी भारत जीवन प्रभू खोत यांना निर्झर या नाटकासाठी दिग्दर्शनाचं पारितोषिक प्रदान करावं. त्यानंतर तृतीय पारितोषिक जात आहे निलेश ददगाळ गँग शिवाजीची प्रादेशिक कला विभाग संत गाडगे बाबा. पुनश्च एकदा कोणीतरी व्हॉलेंटिअरनी येऊन हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. निलेश ददगाळ गँग शिवाजीची या नाटकासाठी मी माननीय शोभा रायसोनी मॅडम यांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. निलेश ददगाळ गँग शिवाजीची या नाटकासाठी. यानंतर मी माननीय सुनील रायसोनी सरांना विनंती करेल त्यांनी द्वितीय पारितोषिक प्रदान करावं. दिग्दर्शनाचं प्राची व्यवहारे समांतर या नाटकासाठी वसंतराव नाईक शासकीय कला आणि सामाजिक विज्ञान संस्था नागपूर यांना हे पारितोषिक जात आहे. प्राची व्यवहारे. कोणी व्हॉलेंटिअर असेल तर त्यांनी कृपया ओके. प्राची व्यवहारे इथे उपस्थित आहेत. माननीय रायसोनी सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. वसंतराव नाईक शासकीय कला आणि सामाजिक विज्ञान संस्था नागपूर यांना हे पारितोषिक जात आहे समांतर या नाटकासाठी. रोख रक्कम 3000 स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. यानंतर मी माननीय मकरंद नासपुरे सरांना विनंती करेल की त्यांनी दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक द्यावं. अभिप्राय कामठे यांना सिनेमा या नाटकासाठी. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे यांना सिनेमा या नाटकासाठी दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक जात आहे. अभिप्राय कामठे. रोख रक्कम 5000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. यानंतर आमंत्रित करते वळते नेपथ्याच्या पारितोषिकाकडे आणि माननीय संजय पेंडसे सरांना मी विनंती करेल की नेपथ्याचं उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करावं. निर्झर या नाटकासाठी प्रीती सावंत यांना महावीर विद्यालय कोल्हापूर. निर्झर या नाटकासाठी प्रीती सावंत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाते. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. प्रीती सावंत निर्झर या नाटकासाठी. तृतीय नाटक तृतीय नेपथ्याचं पारितोषिक मी प्रदान करण्यासाठी माननीय गिरीश परदेशी सरांना विनंती करेल. वन पीस या नाटकासाठी प्रतीक चव्हाण आणि ओम मिठबावकर. प्रतीक चव्हाण आणि ओम मिठबावकर वन पीस या नाटकासाठी श्री SH केळकर कॉलेज देवगड यांना जात आहे पारितोषिक. यानंतर नेपथ्याचं द्वितीय पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. मी माननीय शेखर नाईक सरांना विनंती करेल हे पारितोषिक आपण प्रदान करावं. द्वितीय पारितोषिक भारतीय महाविद्यालय अमरावती चला निघायची वेळ झाली या नाटकासाठी प्रणव बाभुळकर, मोहित वाठोडकर, त्रिशूल गबणे यांना हे पारितोषिक जात आहे. नेपथ्याचं द्वितीय पारितोषिक चला निघायची वेळ झाली या नाटकासाठी. यानंतर नेपथ्याचं प्रथम पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय रायसोनी सरांना विनंती करेल. प्रथम पारितोषिक जात आहे पुनश्च एकदा सिनेमा. रोहन कांबळे, सुजय गायकवाड, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे यांना रोहन कांबळे आणि सुजल गायकवाड. रोख रक्कम 5000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र मिळतंय रोहन कांबळे आणि सुजल गायकवाड यांना. माननीय रायसोनी सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. प्रकाश योजनेकडे आपण वळणार आहोत. प्रकाश योजनेचं उत्तेजनार्थ पारितोषिक पोरग वाया गेलं या नाटकाला पवन कोटे यांना मिळत आहे. न्यू आर्ट्स कॉमर्स आणि
अहमदनगर सामाजिक संस्था पवन पोटे. मी माननीय संजय पेंडसे सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. यानंतर प्रकाश योजनेचं तृतीय पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय संजय पेंडसे सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. विनोद राठोड इस्टमन कलर या नाटकासाठी सौ स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नाशिक यांना हे पारितोषिक जात आहे. इस्टमन कलर तृतीय पारितोषिक विनोद राठोड रोख रक्कम 2000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. प्रकाश योजनेचं द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय गिरीश परदेशी सरांना विनंती करेल. हे जात आहे तन्मय राऊत यांना निर्झर या नाटकासाठी महावीर विद्यालय कोल्हापूर. निर्झर या नाटकासाठी द्वितीय पारितोषिक प्रकाश योजना. मी माननीय गिरीश परदेशी सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. जल्लोष इथे प्रकाश योजनेचं प्रथम पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय शेखर नाईक सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. सिनेमा या नाटकासाठी अभिप्राय कामते यांना मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे. प्रकाश योजना प्रथम पारितोषिक अभिप्राय कामते माननीय शेखर नाईक सरांना विनंती करेल रोख रक्कम 5000 स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र 2 या चमूचं त्यांनी स्वागत करावं सत्कार करावा. त्यानंतर वळूया रंगभूषा आणि वेशभूषेकडे. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी माननीय शोभा रायसोनी मॅडम यांना विनंती करते. पूजा देव चला निघायची वेळ झाली भारतीय महाविद्यालय अमरावती यांना हे पारितोषिक जात आहे. पूजा देव चला निघायची वेळ झाली नाटकासाठी भारतीय महाविद्यालय अमरावती. रंगभूषा वेशभूषा तृतीय पारितोषिक जात आहे. इस्टमन कलर या नाटकासाठी उदय भागवत साक्षी बनकर योगेश साळवे रोहित शिंदे यांना सौ स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नाशिक यांना हे पारितोषिक जात आहे. रंगभूषा वेशभूषा रोख रक्कम 2000 स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र. मी माननीय रायसोनी सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. यानंतर रंगभूषा वेशभूषा द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यासाठी माननीय मकरंद नासपुरे सरांना विनंती करेल. द्वितीय पारितोषिक जात आहे श्रावणी गावकर यांना वन पीस या नाटकासाठी. श्री SH केळकर कॉलेज देवगड यांना द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 3000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र. श्रावणी गावकर. रंगभूषा वेशभूषा प्रथम पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय संजय पेंडसे सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. मुग्धा भोसले शर्व कुलकर्णी नमिता सगदाळे श्रेया कुलकर्णी सिनेमा या नाटकासाठी सिनेमा या एकांकिकेसाठी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे यांना जात आहे. वळूयात संगीताच्या पारितोषिकाकडे. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय गिरीश परदेशी सरांना विनंती करेल. गौरव हिंगे लज्जा द्यावी सोडून या नाटकासाठी GH रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय पुणे गौरव हिंगे यांना मिळत आहे संगीत उत्तेजनार्थ पारितोषिक लज्जा द्यावी सोडून या नाटकासाठी. संगीताचं उत्तेजनार्थ पारितोषिक संगीताचं तृतीय पारितोषिक जात आहे
आणि ते देण्यासाठी मी माननीय शोभा रायसोनी मॅडम यांना विनंती करेल. ऋत्विक संपाळ यांना ईस्टमन कलर या नाटकासाठी. सौ स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नाशिक यांना जात आहे. तृतीय पारितोषिक ऋतिक संपाळ यांना. माननीय शोभा रायसोनी मॅडम यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरित करीत आहोत. द्वितीय पारितोषिक मी माननीय रायसोनी सरांना पुनश्च एकदा विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. संगीताचं द्वितीय पारितोषिक महावीर विद्यालय कोल्हापूर निर्झर या नाटकासाठी क्षितिज बनसोडे यांना. क्षितिज बनसोडे निर्झर या नाटकासाठी महावीर विद्यालय कोल्हापूर. रोख रक्कम 3000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. यानंतर संगीताचं प्रथम पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय मकरंद अनासपुरे सरांना विनंती करेल. प्रथम पारितोषिक जात आहे मंदार इंगळे सुजल गायकवाड सिनेमा या नाटकासाठी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे यांना. संगीत प्रथम पारितोषिक मंदार इंगळे सुजल गायकवाड. रोख रक्कम 5000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन आपण हे पारितोषिक प्रदान करीत आहोत. यानंतर वळणार आहोत सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री या पारितोषिकांकडे. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय संजय पेंडसे सरांना विनंती करेल. साक्षी काकडे लज्जादेवी सोडून या नाटकासाठी GH रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय पुणे यांना जात आहे. साक्षी काकडे यांच्या वतीनं पारितोषिक स्वीकार करते त्यांच्या टीमचे मेंबर माननीय संजय पेंडसे सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. यानंतरचं उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी माननीय शोभा रायसोनी मॅडम यांना विनंती करेल. गायत्री गायकवाड हिला आमंत्रित करते. ईस्टमन कलर या नाटकासाठी सौ स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नाशिक. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन हे पारितोषिक आपण प्रदान करीत आहोत. गायत्री गायकवाड ईस्टमन कलर. पुढचं उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे ऐश्वर्या शिंदे उचल या नाटकासाठी संताजी महाविद्यालय नागपूर यांना. ऐश्वर्या शिंदे उचल या नाटकासाठी संताजी महाविद्यालय नागपूर. मी माननीय रायसोनी सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री तृतीय पारितोषिक जात आहे सायलेंट स्क्रीम या नाटकासाठी श्वेता क्षीरसागर यांना. कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा. मी माननीय गिरीश परदेशी सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. श्वेता क्षीरसागर सायलेंट स्क्रीम या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री तृतीय पारितोषिक. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन आपण हे पारितोषिक प्रदान करीत आहोत. सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री द्वितीय पारितोषिकाकडे वळतोय. हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय शेखर नाईक सरांना विनंती करेल. श्रद्धा पेंडसे मधुमोहन या नाटकासाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अमरावती. श्रद्धा पेंडसे. कोणी व्हॉलेंटियर असेल तर त्यांनी ते स्वीकार करावं. श्रद्धा पेंडसे मधुमोह या नाटकासाठी महात्मा ज्योतिबा फुले अमरावती. मधुमोह नाटकासाठी द्वितीय पारितोषिक सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री. GH रायसोनी करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2024 सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री पारितोषिक जात आहे आणि हे प्रदान करण्यासाठी मी माननीय मकरंद नासपुरे सरांना विनंती करेल. हे पारितोषिक जात आहे प्रथम पारितोषिक प्राची व्यवहारे समांतर या नाटकासाठी वसंतराव नाईक शासकीय
कला व समाज विज्ञान संस्था नागपूर समांतर नाटकासाठी प्राची व्यवहारे यांना. यानंतर वळूया सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष या पारितोषिकांकडे. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी पुनश्च एकदा शेखर नाईक सरांना विनंती करेल. हे पारितोषिक जात आहे आकाश सपकाळ यांना वन पीस या नाटकासाठी. आकाश सपकाळ वन पीस या नाटकासाठी. HS कॉलेज देवगड यांना सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करीत आहेत. यानंतरचं उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय गिरीश परदेशी सरांना विनंती करेल. आणि हे पारितोषिक जात आहे लेबल या नाटकासाठी सुधांशू सानलेटी यांना. सुधांशू सानलेटी उत्तेजनार्थ पारितोषिक लेबल या नाटकासाठी. माननीय गिरीश परदेशी सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. त्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय संजय पेंडसे सरांना विनंती करेल. हे पारितोषिक जात आहे लेबल या नाटकासाठी श्रेयस कुलकर्णी यांना. श्रेयस कुलकर्णी लेबल या नाटकासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष तृतीय पारितोषिक मंथन उकुंडे समांतर या नाटकासाठी. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था मंथन उकुंडे तृतीय पारितोषिक समांतर या नाटकासाठी. आणि हे प्रदान करण्यासाठी मी माननीय शोभा रायसोनी मॅडम यांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. सर्वोत्कृष्ट अभिनय द्वितीय पारितोषिकाकडे आपण वळीत आहोत. आणि हे प्रदान करण्यासाठी मी माननीय रायसोनी सरांना विनंती करेल. निर्झर या नाटकासाठी भारत जीवन प्रभू खोत यांना. महावीर विद्यालय कोल्हापूर निर्झर या नाटकासाठी भारत जीवन प्रभू खोत द्वितीय पारितोषिक. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष मी माननीय मकरंद नासपुरे सरांना विनंती करेल की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. आणि श्रेयस जोशी यांना आमंत्रित करते त्यांनी हे पारितोषिक घेण्यासाठी रंगमंचावर यावं. सिनेमा या नाटकासाठी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे यांना हे पारितोषिक जाते सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष पारितोषिक श्रेयस जोशी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण काही विशेष उत्तेजनार्थ पारितोषिकं देखील प्रदान करीत आहोत. ती रँडमली सिलेक्ट केली आहे म्हणजे पर्टिक्युलर अभिनय नेपथ्य संगीत अशी नाही आहेत तर वेगवेगळ्या आस्पेक्टमध्ये ज्यांनी बेस्ट दिलेला आहे आणि उत्तेजनार्थ आहेत त्यांना आपण ही पारितोषिके देतोय. उत्तेजनार्थ पारितोषिक विशाल कदम लेखनासाठी सेकंड हँड या नाटकासाठी जात आहे. दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा जळगाव यांना विशाल कदम लेखन सेकंड हँड या नाटकासाठी. मी माननीय रायसोनी सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. ओके विशाल कदम सर इथे उपस्थित नाही आहे त्यांच्या वतीनं त्यांचे चमूचे मेंबर स्वीकार करीत आहेत. यानंतरचं उत्तेजनार्थ पारितोषिक नैपथ्यासाठी देण्यात आलेलं आहे आणि ते प्रदान करण्यासाठी मी माननीय शोभा रायसोनी मॅडम यांना विनंती करेल. उत्तेजनार्थ पारितोषिक नेपथ्याचं सुदर्शन चिंतोरे प्रीतम भाद्रे यांना काळरात्र या नाटकासाठी. काळरात्र या नाटकासाठी कोणीतरी येऊन ते स्वीकारू शकता. सुदर्शन चिंतोरे प्रीतम भाद्रे उत्तेजनार्थ विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक इथे प्रदान करतोय. त्यानंतर पुढचं उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय संजय पेंडसे सरांना विनंती करेल. हे वन पीस या नाटकातील दीप्ती जोशी यांना जात आहे. लहान मुलीचा अभिनय जो केला होता त्यासाठी HS कॉलेज देवगड यांना दीप्ती जोशी.
त्यापुढील उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करते माननीय गिरीश परदेशी सरांना. सुमित राठोड अभिनय भभूत्या या नाटकासाठी KCA महाविद्यालय जळगाव, भभूत्या या नाटकासाठी अभिनयासाठी विशेष उत्तेजनार्थ देण्यात आलेला आहे सुमित राठोड यांना. यानंतर पुढील उत्तेजनार्थ पारितोषिकाकडे आपण वळूयात आणि ते प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते शेखर नाईक सरांना. माननीय शेखर नाईक सर, तमाशा या नाटकासाठी विक्की राजू यांना अभिनयाचं पारितोषिक जात आहे. तमाशा या नाटकासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर विक्की राजू यांना तमाशा या नाटकासाठी अभिनयाचं उत्तेजनार्थ विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करीत आहोत. ब्रेक घ्यायचा का थोडासा? आता थोडासा निर्मितीसाठी थोडासा ब्रेक हवा ना. थकले असाल प्राइज घेऊन सगळेजण. वळूयात निर्मितीच्या पारितोषिकांकडे. उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे SH केळकर कॉलेज देवगड यांना वन पीस या नाटकासाठी. मी माननीय संजय पेंडसे सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. संजय पेंडसे सरांना विनंती करेल त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. वन पीस या नाटकासाठी SH केळकर कॉलेज देवगड यांना हे पारितोषिक जात आहे. उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक जाते हे वन पीस या नाटकासाठी SH केळकर कॉलेज देवगड यांना. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक प्रदान करण्यासाठी माननीय शेखर नाईक सरांना विनंती करेल. हे पारितोषिक जात आहे समांतर या नाटकासाठी वसंतराव नाईक शासकीय कला सामाजिक विज्ञान संस्था नागपूर यांना. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक समांतर या नाटकासाठी. यानंतर नवा चेहरा लखलखता चंदेरी तारा. GH रायसोनी करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2024 तृतीय पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय शोभा रायसोनी मॅडम आणि माननीय रायसोनी सर यांना विनंती करेल. तृतीय पारितोषिक जात आहे सौ स्मिताताई कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नाशिक यांना इस्टमन कलर या नाटकासाठी. तृतीय पारितोषिक इस्टमन कलर या नाटकासाठी माननीय शोभा रायसोनी मॅडम आणि माननीय रायसोनी सर यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. GH रायसोनी करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिके स्पर्धेच्या द्वितीय पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी सर्व मान्यवर परीक्षकांना विनंती करेल. माननीय संजय पेंडसे सर, माननीय शेखर नाईक सर आणि माननीय गिरीश परदेशी सर यांनी हे पारितोषिक प्रदान करावं. आणि हे पारितोषिक जात आहे प्रादेशिक कला विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गँग शिवाजीची या नाटकासाठी. द्वितीय पारितोषिक अमरावती यांना जात आहे गँग शिवाजीची या नाटकासाठी. मी सर्व मान्यवर परीक्षकांना विनंती करेन त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं.
यानंतर वळूयात GH रायसोनी करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2024च्या प्रथम पारितोषिकाकडे. आणि टीम ऑलरेडी तयार आहे, बोलवत आहे सिनेमा या नाटकासाठी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे यांना. रोख रक्कम 1,11,000 स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र या चमूला. मी माननीय मकरंद नासपुरे सरांना विनंती करेल की मकरंद नासपुरे सरांनी हे पारितोषिक प्रदान करावं चमूला. माननीय मकरंद नासपुरे सरांच्या हस्ते GH रायसोनिक करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2024चं प्रथम पारितोषिक आपण प्रदान करतोय सिनेमा या नाटकासाठी. मगरे 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 गरे सनि सपनी द पनि द मगरे